चलो गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. जसं की आज प्रजासत्ताक दिवस आहे. सर्वांना माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बघा, आज आपण PYQ सिरीज बघत आहोत. परंतु उच्च न्यायालय जे आहे त्यासाठी जसं की आता नुकताच जाहिरात आलेली आहे. 16 जानेवारी लास्ट डेट होती. सर्वांनी फॉर्म भरलाच असेल. फॉर्म भरून आज आपल्याला 10 दिवस झाले आहे आणि इथून आता आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे. परंतु त्यामध्ये एक गोष्ट आहे महत्त्वाची. विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की शॉर्टलिस्ट लागेल का, त्यानंतर शॉर्टलिस्ट लागेल का आणि त्यानंतर एक्झाम केव्हा होणार. बघा मित्रांनो, जेव्हाही विद्यार्थी जीवन जगत असताना आपल्याला ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं लागेल, कारण की एक्झाम जेव्हाही होणार ते होणारच. जसं की मार्च एंडिंगला किंवा एप्रिल स्टार्टिंगला. बघा, त्याकडे दुर्लक्ष देऊन आपण आपल्या अभ्यासाकडे फोकस करू कसं शकतो याकडे लक्ष द्यावे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा PYQ आपण ॲनलाईज करतो त्यामध्ये आपल्याला इतर अभ्यास करायची आवश्यकता नाही पडत. ते म्हणजे कसं, आज आपण पाहूया. बघा, पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांची संख्या किती आहे. बघा मित्रांनो, हा प्रश्न ॲज इट इज आता येणाऱ्या एक्झाममध्ये रिपीट होणार का, तर नाही. परंतु या प्रश्नापासून आपण काय शिकू शकतो आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याच्या अकॉर्डिंग असणारे प्रश्न आपण कसे हाताळू शकतो ते बघूया. बघा, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागा विचारल्या आहे. तर बघा, हे नॉर्मल प्रश्न आहे आणि पेपर हा एकदम अतिशय सोप्या प्रकारचाच होता. बघा, 19 जागा. आता जसं आता याच्यानंतर आपण या प्रश्नापासून आपण काय शिकू शकतो, तर आपल्याला ते शिकायचं आहे. महाराष्ट्रातील इतर जागा जसे लोकसभेच्या महाराष्ट्रात 48 जागा असतात मित्रांनो. त्यानंतर त्यामध्ये SC आणि ST यांचे रिझर्वेशन. यांना SCला बघा, SCचे 5 जागा असतात आणि STचे 4 जागा असतात. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आणखी या व्यतिरिक्त तो म्हणजे की विधानसभा. आता मित्रांनो, जवळपास आपण 18 वर्ष प्लसच असणार सर्व. तुम्ही सर्वच तुमचे आई वडील विधानसभेत निवडणुकीमध्ये तुम्ही वोटिंग तर करतात. तर आपल्याला ते संख्या हे पाठ करण्यासारखे आहेच नाही, हे फक्त लक्षात ठेवण्यासारखे आहे, जो 288चा आकडा आहे. बघा, त्यानंतर विधान परिषद. आता विधान परिषदच्या जागा किती आहे, तर विधान परिषदच्या जागा आहे 78. बघा मित्रांनो, आता आपण यामध्ये आणखी डीप विचार करतो म्हटलं म्हणजे जसं की 1935च्या ॲक्टनुसार महाराष्ट्रात आणि इतर 6 प्रांतात द्विगृह सभागृह निर्माण झालं आहे आणि महाराष्ट्रात तेच 20 जुलै 1937मध्ये द्विगृह विधानसभा निर्माण झाले आहे. त्यानंतर 1955पर्यंत महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन हे पुणेले होत होते. त्यानंतर 1955च्या नंतर ते जसं की आता नागपूरला होत आहे आतापर्यंतही. बघा, जेव्हा विधान परिषदेची निर्मिती झाली होती त्यावेळेस म्हणजेच 1937ला तेव्हा जागा होत्या 29 आणि त्यानंतर 1957ला जागा झाल्या होत्या 108 आणि महाराष्ट्राची निर्मिती झाली आपल्या सर्वांनाच माहीत असेल 1 मे 1960 कामगार दिवस. तर बघा मित्रांनो, 1960पासून तर अद्यापही म्हणजेच आतापर्यंतही 1960पासून तर आतापर्यंत विधान परिषद जागा 78 आहे. 78 जागा आहे. त्यानंतरही याच्या अकॉर्डिंग प्रश्न कसे येणार ते बघूया आपण. बघा मित्रांनो, एक गोष्ट आणखी, लोकसभेमध्ये जे आरक्षण आहे SC आणि ST यांना, STला 4 SCला 5 हे लोकसभेचे आहे, लोकसभेसाठी. आणि विधानसभेसाठी
एस सीला किती आहे, एस टीला किती आहे, तर तेही बघूया आपण. एस सीला आहे 29 आणि एस टीला आहे 25. हा आकडा महत्त्वाचा आहे, कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला याच्या अकॉर्डिंग अगर प्रश्न येणार तर तो या बेसवर येणार आहे. हे या बेसची माहिती आपण प्रत्येक PYQ एनालाइज करत असताना ही माहिती घेऊ, म्हणजे याच्या अलावा तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पुस्तक वाचायची आवश्यकता देखील राहणार नाही. दुसरा प्रश्न बघूया. शिवसागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर बघा मित्रांनो, हा प्रश्न घेत असताना किंवा ही सिरीज घेत असताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आयोग कशा प्रकारचा प्रश्न विचारतो आणि कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारतो. तर बघा, महाराष्ट्रात जेवढेही धरण, जलाशय, त्या जलाशयाला नाव काय आहे हे सर्व माहिती करणं, कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या तालुक्यात आहे, ह्या गोष्टी करणं म्हणजे PYQपासून आपण PYQ एनालाइज करणं म्हणजेच ह्या प्रकारचा डेटा कलेक्ट करणं झाला. नाहीतर नुसतं PYQ वाचलं, शिवसागर धरण हे पाठ केलं म्हणजे PYQ झालं असं नाही. याच्या अकॉर्डिंग येणारे प्रश्न, त्या प्रश्नांना आपण महत्त्व देऊ. बघा, आता याच्यामध्ये कसं आहे, हा कोयना नदीवर आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आणखी याच्यामध्ये कोयना धरण आणि त्या धरणाचं नाव, त्या जलाशयाचं नाव आहे शिवसागर जलाशय, जे आपल्याला पाहायला मिळतो सातारा या जिल्ह्यात. आणि महाराष्ट्रामध्ये याला महाराष्ट्राचे भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते. त्यानंतर हे धरण जे आहे मित्रांनो, धरण भंगार काँक्रीट धरण म्हणून बांधण्यात आलेले आहे. आणि याची बांधणी 1956 मध्ये झालेली आहे, जे की पूर्ण झालेलं आहे 1963 ते 64 दरम्यान. तर बघा, या प्रश्नाच्या अकॉर्डिंग आपण इतके फॅक्ट माहिती करून घेणार आहोत आणि प्रत्येक प्रश्नावर आपण याच तरीकेने फॅक्ट कलेक्ट करणार आहोत. पुढचा प्रश्न घेऊया. कोणत्या ग्रहाला, आता बघा हा प्रश्न एकदम नॉर्मल आहे. हा मला असं वाटतं सर्व विद्यार्थ्यांचा बरोबर चाललेला असेल जवळपास. हा प्रश्न एकदमच म्हणजे नॉर्मल आहे. बघा, लाल ग्रह म्हणून आपल्या सर्वांनाच माहीत आहे मंगळ ग्रह. याच्याबद्दल काही जास्त डिटेल घेण्याची आवश्यकता नाही. नंतर चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे? बघा मित्रांनो, हा प्रश्न घेण्याचा उद्देश काय होता आयोगाचा, तर हा प्रश्न यासाठी घेतलेला आहे कारण नुकताच युक्रेन आणि रशिया यांचा वॉर चालू होता. त्या संदर्भात हा प्रश्न आहे. हा अणुप्रकल्प युक्रेनमध्ये आहे. तेही युक्रेनची राजधानी क्यू शहरापासून जवळपास 100 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि जेव्हा रशियाने यांच्यावर आक्रमण केलं, रशियन मिलिटरीने यांच्यावर ताबा मिळवला, त्या संदर्भात चर्चेत होता, म्हणून हा प्रश्न घेण्यात आलेला आहे. तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की हा प्रश्न आला, याच्यानंतर येणारे प्रश्न जे चर्चेत आहे आपण त्यांच्याकडे कशा प्रकारे लक्ष दिले जावे हे आपल्याला या प्रश्नातून लक्षात येते. नेक्स्ट प्रश्न बघूया. भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? बघा, यांनी काय विचारलेलं आहे मित्रांनो, दुसरा, कारण की पहिला तर सर्वांना ॲज इट इज माहीतच असेल, अहमदनगर. आणि त्यानंतर बघा 2 नंबरचा विचारलेला आहे. बघा, याच्यामध्ये काय एक ट्रिक्स आहे, लक्षात ठेवा नेहमी, म्हणजे अपूर्ण सोंग आवडत नाही. अपूर्णा सोंग सर्वात मोठा अहमदनगर, 2 नंबरवर पुणे, 3 नंबरवर नाशिक, 4 नंबरवर सोलापूर, 5 नंबरवर गडचिरोली. अशा प्रकारे देखील आपण ट्रिक वाईज आपण जिल्हे लक्षात ठेवू शकतो. त्यानंतरच दुसरं म्हणजे यामध्ये आपण आणखी एक लक्षात गोष्ट ॲड घेऊ शकतो याच्यामध्ये, की आयोगाने या बारीनं आपल्याला सर्वात मोठा विचारलेला आहे. पुढच्या बारीनं आपल्याला विचारू शकतो की सर्वात छोटा. तर आपण याच्या अकॉर्डिंग अभ्यास करत असताना आपल्याला नेमकं अभ्यास काय करायचा आहे, तर हे आपल्याला PYQ सिरीज सांगते. हे PYQ ॲनालाइज केल्यानंतर आपल्याला लक्षात येऊन जाते. म्हणून मी जोर PYQवर देतो.
त्यामुळेच PYQला महत्त्व देतो, कारण की PYQ जे विद्यार्थी करतात त्यांना माहीत आहे त्यांचा रिझल्ट चांगल्याप्रमाणे निघून येतो. आणि आपण अगर विचार करतो लहान जिल्ह्यांचा, तर त्याच्यामध्ये सर्वात पहिले येते मुंबई शहर सर्वात लहान, त्यानंतर मुंबई उपनगर, त्यानंतर भंडारा, त्यानंतर ठाणे, त्यानंतर हिंगोली. या प्रकारे मित्रांनो आपण हे लक्षात ठेवू शकतो. आणि समोरचा प्रश्न बघूया आता. बघा, महाराष्ट्रातील कोणते शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जातात? हा तर नॉर्मली प्रश्न आहे, सर्वांनाच माहीत आहे की नागपूर म्हणून. बघा मित्रांनो, याच्या अकॉर्डिंग आपण अगर अभ्यास करतो म्हटलं तर आपल्याला लक्षात हे घ्यावं लागेल की वन्यजीव अभयारण्य कायदा 1972चा हा देखील प्रश्न विचारू शकतो. दुसरा म्हणजे की भारतात व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात केव्हा झाली? टायगर प्रोजेक्ट याची सुरुवात झालेली आहे भारतात 1973मध्ये. जिम नॅशनल कॉर्बेट जे उत्तराखंड आहे तिथे जे राष्ट्रीय उद्यान आहे तिथून सुरुवात झालेली आहे. आणि याच्यामध्ये आणखी अगर आपण माहिती मिळवतो म्हणजे ते बघूया आपण की आपण या एका प्रश्नावरून किती डेटा कलेक्ट करू शकतो ते महत्त्वाचं आहे. बघा, इंदिरा गांधी तत्कालीन प्रधानमंत्री होत्या, त्यांनी 1973मध्ये टायगर प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक गोष्ट आणखी यांच्यामध्ये लक्षात घ्यायची आहे, ते म्हणजे कैलास संकला. जवळपास विद्यार्थी म्हणून आपण या व्यक्तीला भरपूरदा परिचय झालेलाच आहे. कसं? हा व्यक्ती भारताचा टायगर मॅन म्हणून ओळखला जातो, कारण की जेव्हा 1973मध्ये इंदिरा गांधीजी यांनी टायगर प्रोजेक्ट सुरू केला होता, तर ते यांचे संचालक कैलास संकला होते. यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखालीच हा सुरू करण्यात आला होता. समोरचा प्रश्न घेऊया. बघा, 2014मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार. बघा, पुरस्कारावर नेहमी प्रश्न विचारला जातो, हे काही नवीन नाही आहे. पुरस्कार आपल्याला लेटेस्ट आणि 1 वर्ष आधीचे. बघा, पेपर झाला आहे 10 ऑगस्ट. हा पेपर जो आहे ना हा झालेला आहे. हां मित्रांनो, या PYQमध्ये लक्षात घेण्यासारखं हे आहे की पेपर झालेला आहे 10 ऑगस्टला 2025. आणि परीक्षांमध्ये आपल्याला विचारलेलं आहे 24चा. म्हणजे याच्यात आपल्याला हे लक्षात येते की 1 वर्षापर्यंत तरी मिनिमम आपल्याला डेटा कलेक्ट करायचा आहे, जो पुरस्काराच्या संदर्भात असो किंवा इतर गोष्टीच्या संदर्भात असो. आणि बघा, 24चा कोणाला दिला आहे तर भटकर. आणि याच्यामध्ये आपण मग आता समोरचं काय करायचं, तर समोर आपण लक्षात घ्यायचं की 2025चा कोणाला मिळाला, 2025चा, त्याच्यानंतर आणखी इतर जसं महाराष्ट्र भूषण झालं, त्यानंतर पुण्यभूषण झालं, इतर पुरस्कार जे आहे ते लक्षात घ्यायला पाहिजे आपण. आणि 25चा जो आहे तो मिळालेला आहे आपला ज्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवली आहे, राम सुतार. राम यांना मिळालेला आहे 2025चा महाराष्ट्र भूषण. कशा संदर्भात? तर यांनी गुजरातमधील आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदारभाई पटेल यांचा पुतळा सर्वांनी बघितलाच असेल, तर तो बनवण्याच्या संदर्भात यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. बघा, नेक्स्ट प्रश्न. खालीलपैकी कोणत्या किल्ल्यास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली नाही? नुकताच आपल्या सर्वांना माहीत असेल की महाराष्ट्रातील काही किल्ले आहे ज्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. तर बघा मित्रांनो, हा प्रश्न जो आहे याच्यामध्ये आणखी डिटेल्समध्ये अगर आपण माहिती करून घेऊ, येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला ते बेनिफिट ठरणार आहे. कारण की हा प्रश्न जो आहे हा समोर तर येणारच नाही, परंतु याच्या अकॉर्डिंग जे प्रश्न आहे ते येणार आहे. मग आपण त्या संदर्भात माहिती मिळवायला पाहिजे. जसे की 6 ते 16 जुलै
6 ते 16 जुलै 2025मध्ये फ्रान्समधील पॅरिस येथे युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये युनेस्कोची 47वी बैठक झालेली आहे. आणि त्यामध्ये माहिती आहे काय, युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये जी बैठक झालेली आहे त्यामध्ये मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया, बघा एक सेकंद, सत्तेचाळीसवी बैठक 2025मध्ये पॅरिस. बघा येणारा प्रश्न या देखील याच्या देखील वर विचारू शकते, जसं की 47वी बैठक ही 2025मध्ये कोणत्या शहरामध्ये झालेली आहे, हा देखील प्रश्न बनू शकतो. त्यानंतर आणि यामध्ये जसं की ज्या किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून स्थळ मिळालेलं आहे त्यामध्ये आपण बघू शकतो की राजगड किल्ला आहे, राजगड आहे, त्यानंतर सुवर्णदुर्ग आहे, सुवर्णदुर्ग झालं, त्यानंतर विजयदुर्ग किल्ला आहे, विजयदुर्ग किल्ला झाल्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला आहे, त्यानंतर आणखी रायगड किल्ला आहे, खांदेरी किल्ला आहे, त्यानंतर लोहगड किल्ला आहे, शिवनेरी किल्ला आहे, प्रतापगड किल्ला आहे आणि साल्हेर किल्ला आहे. आणि एक दक्षिण साईडचा जो जिंजी किल्ला आहे, जिंजी किल्ला त्यालाच गिंगी किल्ला म्हणूनही ओळखले जाते. तर या प्रकारे असे 11 किल्ले महाराष्ट्रातील आणि एक किल्ला जो दक्षिण साईडमधला आहे, असे 12 किल्ले यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. तर मित्रांनो, आपण येणाऱ्या परीक्षेमध्ये किल्ले आणि त्या संदर्भात जिल्हे आणि त्या संदर्भात आणखी जितकं माहिती मिळू शकतो आपण ते माहिती मिळवायचा प्रयत्न करायचा, कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये तशा प्रकारचेच प्रश्न असणार. आता बघा ह्या प्रश्नामध्ये हा प्रश्न कसा आहे की याच्यामध्ये विचारला आहे की कोणत्या किल्ल्याला मान्यता मिळाली नाही, कोणत्या किल्ल्याला मान्यता मिळाली नाही. तर मित्रांनो, जेव्हा आपल्याला हा प्रश्न सोडवायचा असेल किंवा बरोबर आपल्याला उत्तर यायचं असेल तर आपल्याला इतर किल्ले जे मिळालेले आहेत ते किल्ले माहीत पाहिजे. म्हणजे जसं की साल्हेर मिळालेला आहे, लोहगड मिळाला आहे, शिवनेरीला पण मिळालेला आहे, परंतु पुरंदरचा किल्ला हा जो आहे याला मिळाला नाही. पुढील प्रश्न बघूया. एलिफंटा लेणींना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला? बघा, वारसा स्थळावर 2 प्रश्न लागोपाठ आलेले आहेत, म्हणून जागतिक वारसा स्थळ युनेस्कोद्वारे जो घोषित केला जातो त्याला किती महत्त्व आहे आणि परीक्षेमध्ये लगातार 2 प्रश्न विचारले आहे. म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील त्यावर प्रश्न राहणार आहे. म्हणून त्या संदर्भात आपण जे 44वी बैठक आहे, 46वी बैठक आहे, 47वी बैठक आहे आणि 48वी होणारी बैठक आहे, ही कुठे होणार आहे, या संदर्भात सर्व माहिती आपल्याला घेणे महत्त्वाचे आहे. कारण की त्याच्या अकॉर्डिंगच आपल्याला प्रश्न येण्याची संभाव्यता आहे. जसं की 48वी बैठक 2026मध्ये होणार आहे आणि हे कुठे होणार आहे तर दक्षिण कोरिया इथे होणार आहे. बघा हा प्रश्न काय आहे, एलिफंटा लेणी संदर्भात आहे. तर एलिफंटा लेणी संदर्भात प्रश्न जो आहे तर आपल्याला या संदर्भात अनेक प्रश्न आलेले आहे किंवा आपण वाचण्यातही आलेलं आहे की एलिफंटा आणि महाराष्ट्रातील इतर जे स्थळ आहे ज्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे ते देखील आपण वाचून आपले झालेच पाहिजे. कारण की यावर कंटिन्यू प्रश्न येतच आहे आणि भविष्यातही येणारच आहे, तो प्रश्नच नाही. तर याच्यामध्ये बघा 87मध्ये एलिफंटा या लेणीला युनेस्को जागतिक वारसा स्थळ देण्यात आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, कोणत्या देशात सर्वाधिक आयुर्मान आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सी किंवा डी, क किंवा ड या प्रकारचं येऊ शकतो. कारण की आयोगाने कन्फर्म याचं उत्तर दिलं नाही आहे त्या संदर्भात. आता बघूया बुद्धिमत्ता. बघा मित्रांनो, महाराष्ट्रात आपण जेवढ्याही एक्झाम आहे त्या संदर्भात एक्झाम करत असताना किंवा परीक्षा देत असताना किंवा अभ्यास करत असताना बरेचसे विद्यार्थी बुद्धिमत्ता, गणित याची ट्यूशन लावते किंवा
त्या संदर्भात अभ्यास करतो, ऑनलाईन ऑफलाईन जसं ज्याप्रमाणे करत असाल तसे. परंतु ते करत असताना देखील PYQ सोडवणं हे किती महत्त्वाचं आहे हे आज आपण या लेक्चरमध्ये तर लक्षात येणारच आहे. कारण की क्लासमध्ये बसत असताना गणिताचा प्रश्न सोडवत असताना तो प्रेशर किंवा तो टाईम वेगळा आणि प्रॅक्टिकली जो अभ्यास केला त्याचं फळ मिळण्याचं म्हणजे साधन म्हणजे पेपर. त्या पेपराला जात असताना पेपर कसा सोडावा, किती सेकंदमध्ये सोडावा, कारण की इथं सेकंदला महत्त्व असते. तर त्या संदर्भात आपण PYQ बघू. बघा 41वा प्रश्न आहे. खालील क्रमात असे किती 8 आहे ज्यांच्या आधी लगेच 6 आहे पण नंतर लगेच 5 नाही? तर बघा अशा प्रश्नामध्ये मित्रांनो आपण काय करायला पाहिजे, सरळ सरळ इथे आपण नोट डाऊन करायला पाहिजे. जसं की प्रश्नात काय म्हटलं आपल्याला की 8 आहे, 8 अंक आपल्याला दिसत आहे, पण त्याच्या आधी लगेच 6 आहे पण नंतर 5 नाही, 5 नंतर पाहिजे नाही. तर बघा इथे लगेच 5 आहे, त्यानंतर इथे लगेच 5 आहे, त्यानंतर इथे लगेच 5 आहे, परंतु इथे लगेच 5 नाही, इथे लगेच 5 नाही आणि इथे देखील लगेच 5 नाही, म्हणून याचं उत्तर 3. आणि नोट डाऊन करत चालत हे पेपरामध्ये आपण मार्किंग करत राहा याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा जर कॅट आणि बोट हे कोड भाषेमध्ये अनुक्रमे त्याला दिलेलं आहे, म्हणजे जसं की कॅट आहे, कॅट संदर्भात त्यांनी काय दिलं आहे ते X, Z आणि G. त्यानंतर बोट आहे, बोटला काय दिलं आहे तर Y, L, G, Z, G. ओके. तर बघा हा प्रश्न माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, सेकंद सुटायला पाहिजे. कारण की जसं की कॅट दिला आहे, लक्षात आलं पाहिजे आपल्याला. हां, या संदर्भात आपल्याला जेव्हाही प्रश्न येत राहील त्यामागे आपल्याला एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला ABCD ही क्रमवारी पाठ असायला पाहिजे, तोंड पाठ असायला पाहिजे. आपल्याला लक्षात यायला पाहिजे की एच्या जस्ट खाली कोणता अंक कोणता अक्षर येतो, एसच्या खाली कोणता अक्षर येतो, असं सर्व पाठ असायला पाहिजे. तेव्हाच आपण हा सेकंद सोडू शकतो. बघा इथे काय दिलं आहे कॅट, कॅटचं कसं आहे बघा, एच्या खाली काय येणार झेड दिला आहे, झेड. आणि सीच्या खाली काय दिलं आहे तर X. त्यानंतर टीच्या खाली काय दिलं आहे तर G, बरोबर आहे. तर त्याचप्रमाणे आपल्याला विचारलेलं आहे मॅप. आपल्याला विचारलं काय मॅप. तर एमच्या खाली काय येणार जस्ट N, एच्या खाली काय येणार जस्ट Z, पीच्या खाली काय येणार जस्ट K. पहिलंच ऑप्शन. बघा मित्रांनो हा तर प्रश्न ठीक आहे, परंतु याच्यानंतर आयोग कुठल्याही प्रकारचा प्रश्न अगर ABCD या रिझनिंग बेसवर टाकणार तर लक्षात घ्या A पासून तर M पर्यंत आणि N पासून तर Z पर्यंत ही जी सिक्वेन्स आहे ही पाठ पाहिजे. तर ही पाठ आपल्याला करावंच लागेल, तेव्हाच जाऊन आपला हा प्रश्न सेकंदात. हे प्रश्न कसं आहे माहिती आहे काय, ज्यांचं हे पाठ नसेल तर हे त्यांना टायमिंग खातात. आणि आयोगाचं तेच म्हणणं असते का विद्यार्थ्यांनी एका प्रश्नाला जास्तीत जास्त टाईम द्यायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून तो समोरचा प्रश्नाकडे त्या टाईम पुरवणार नाही किंवा त्याचा पेपर 90पैकी 90 अटेंड करू शकणार नाही. बघा नेक्स्ट प्रश्न काय QSPM आणि जस्ट त्याला लागून काय आहे तर KMJG. आता याच्यातमध्ये कसं आहे मित्रांनो, जोपर्यंत तुमची ABCD मी मगाने म्हटल्याप्रमाणे पाठ नसेल तोपर्यंत तुमच्या हे लक्षातच येणार नाही. आणि ABCD सिक्वेन्स वाईज तुमची पाठ असेल तर तुमच्या सेकंदात लक्षात येणार, सेकंदात, की हा प्रश्नाचं उत्तर राहणार आहे पहिलाच ऑप्शन याचं राहणार आहे. कारण की बघा QSPM आणि त्याच्यानंतर आलेला आहे KMJG. याचा संबंध कशा प्रकारे दर्शवू शकतो आपण बघा, QSPM त्याला काय दर्शवलेलं आहे KMJG. आता बघा मित्रांनो याच्यामध्ये ABCDमध्ये क्यूची सिरीज कुठं दाखवते आपल्याला
क्यूचा नंबर काय आहे 17, एसचा काय आहे 19, पीचा काय आहे 16 आणि एमचा काय आहे 13. 13, 16, 19 आणि 17. त्याचप्रमाणे केचा काय आहे तर 11, एमचा काय आहे तर 13, जेचा काय आहे तर 10 आणि जीचा काय तर 7. याप्रमाणे अगर आपल्या सर्वांचे ॲक्युरेट नंबर माहीत असेल तर आपल्या लक्षात येऊन जाणार की याचं उत्तर फर्स्टच आहे. नेक्स्ट प्रश्न. आता बघा, हा प्रश्न काही खूप मजेशीर आहे. ज्यांना पेपर सोडवता किंवा ज्यांनी PYQ सोडवलेच नाही तर त्यांना हा प्रश्न येणार, परंतु टायमिंग जाणार. हा प्रश्न त्यांना येणार परंतु वेळ घेणार आणि वेळ घेतल्यानंतर इतर प्रश्नावर तो जाऊ शकणार नाही. बघा, हा प्रश्न कशा प्रकारे सोडवायला पाहिजे. जनरली ज्यांनी PYQ सोडवलं नाही ते मित्र काय करणार, नगीना पुष्पापेक्षा उंच आहे पण मनीषा इतकी उंच नाही. हा प्रश्न सोडवत असताना मित्रांनो, हा प्रश्न वाचत जायचा नाही, फक्त सरळ सरळ शेवटी आपल्याला विचारलं काय याच्यावर फोकस करायचं. त्यापैकी सर्वात उंच कोण आहे, आपल्याला विचारलं काय तर सर्वात उंच कोण आहे. आणि PYQचा हाच फायदा होतो की नेमकं आपल्याला लक्षात येते की प्रश्न कमी वेळात कसे काय सोडवायला पाहिजे, जेणेकरून आपला वेळ वाचवायला पाहिजे. बघा, प्रश्न वाचत जायची आवश्यकता नाही, सरळ लास्टमध्ये काय दिलं आहे हे पाहायचं आपण, की आपल्याला दिलं आहे लक्षात आलं की सर्वात उंच विचारायचं आहे. तर बघा, त्यानंतर नगीना पुष्पापेक्षा उंच आहे. तर मला सांगा, पुष्पा जो आहे हा पुष्पा जरी यांनी एक पिक्चर निघाला आहे त्यामध्ये म्हटलं आहे की पुष्पा झुकेंगा नाही, परंतु इथं पुष्पा लहान आहे तर पुष्पा उंच होणार का तर नाही, पुष्पा कट. त्यानंतर पण मनीषा इतकी उंच नाही, कोण तर नगीना. प्रश्न काय आहे बघा, नगीना पुष्पापेक्षा उंच आहे, नगीना उंच आहे, पुष्पा म्हणजे पुष्पा लहान आहे, कटला पुष्पा. त्यानंतर मनीषा इतकी उंच नाही म्हणजे मनीष हा नगीनापेक्षा उंच आहे म्हणजे मग नगीनाही कटला. त्यानंतर बघा, रमा नमितपेक्षा उंच आहे, कोण उंच आहे तर रमा. रमा ऑप्शनमध्ये आहे का नाही, पण नमिता आहे, नमिता आहे. तर नमिता कुठे गेली बाबा, नमिता कटली. उत्तर आलं आपलं 1. तर या प्रकारे आपण हे प्रश्न सोडवू शकतो. बघा, दुसरा प्रश्न, घटात न बसणाऱ्या संख्यांची जोडी ओळखा. आता मित्रांनो, याच्यामध्ये कसं आहे, हा प्रश्न आयोगाने एक स्टार देऊन दिलेला आहे, म्हणजे हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. तरी या प्रश्नाचं उत्तर हे आपण ड मानू शकतो. त्यानंतरचा प्रश्न बघा, हाही आयोगाने कॅन्सल केलेला आहे. बघा मित्रांनो, हा प्रश्न, श्याम पूर्वेकडे तोंड करून होता. आता बघा, मी मगानी सांगितलं, पुन्हाही सांगतो की प्रश्न वाचत जायचं नाही, सरत्या शेवटी विचारलं काय आपल्या ते लक्षात आलं पाहिजे. तो कोणत्या दिशेला तोंड करून आहे. आणि बघा, काही मित्रांना जसं PYQ लक्षातच नाही आहेत का, PYQ पासून आपण काय शिकू शकतो, तर ते मित्र काय करत बसन माहिती आहे काय, श्याम पूर्वेकडे तोंड करून होता, ओके, तो 10 किलोमीटर पुढे चालला 10 किलोमीटर. त्यानंतर उजवीकडे 3 किलोमीटर वळला 3 किलोमीटर. अरे बाबा, जर आपण लक्षात आलं की आपल्याला काय विचारलं आणि आपल्याला उत्तर काय काढायचं आहे तर आपला टाईम वाचतो. बघा, तो कोणत्या दिशेला आहे, परंतु इथं ऑप्शनकडे अगर एक लक्ष दिलं तर इथं फक्त दिशा दिलेली आहे, किलोमीटर वगैरे दिलं आहे का नाही. तर भलतंच किलोमीटरचं कॅल्क्युलेशन करून टाईम वेस्ट कसा करायचा आपला. बघा, पूर्वेकडे तोंड करून आहे, त्यानंतर तो उजवीकडे वळला, त्यानंतर तो पुन्हा उजवीकडे वळला, त्यानंतर तो पुन्हा मागे वळला, म्हणजे त्याचं मुख कोणत्याकडे आहे तर पूर्वेकडेच आहे. ठीक आहे. या प्रकारे प्रश्न सोडवायचे असते. आयोगाला म्हणजे माझं म्हणणं कसं आहे, जोपर्यंत तुम्ही कुठलीही एक्झाम घ्या महाराष्ट्रातील, कुठलीही, त्या एक्झाम देत असताना तिचे PYQ एनालाइज करणं आणि तेही अशा प्रकारे एनालाइज करणं जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये आपण जे होणाऱ्या चुका आहे ते टाळू शकतो आपण. बघा ना, तुम्हीच बघा मित्रांनो, की हा प्रश्न संपूर्ण वाचायची आवश्यकता नाही, आपला तो टायमिंग वाचतो. जर आपण PYQ लक्षात घेतलं आणि PYQ सोडत असताना प्रश्न कसा सोडवा हे लक्षात घेतलं ना, तर आपला टायमिंग असा वाचतो का आपल्या लक्षात येऊन राहिलं ना, पूर्ण प्रश्न वाचायची आवश्यकता नाही. आपल्याला फक्त वाचायचं हे आहे की आपल्याला काय विचारलं. तर बघा, विचारलं आपल्याला तो कोणत्या दिशेला तोंड करून आहे आणि ऑप्शनकडे लक्ष गेल्यानंतरच ऑप्शनकडे लक्ष द्यायचंच. लक्षात आहे आपल्याला किलोमीटरचं विचारलंच नाही तर किलोमीटरचं आपण
कॅल्क्युलेशन करून काही फायदाच नाही आहे. हा टायमिंग वाचण्याचा एक प्रकार आहे. त्यानंतर बघा, इंद्र डावीकडून 7 किलोमीटर. पुन्हा आता आपण काय करायचं, शेवटी बघायचं आपल्याला विचारलं काय, डावीकडून इंद्राचे स्थान. ओके, हे सिटिंगवरचा प्रश्न आहे. बघा, इंद्र डावीकडून 7व्या स्थानी आहे. आपण दिशा दाखवूया, उजवी आणि डावी. काय म्हणते प्रश्न, इंद्र डावीकडून 7व्या स्थानी आहे, दिलं 7व्या स्थानी. ओके, त्यानंतर उजवीकडून जया जी आहे ते उजवीकडून 5व्या स्थानी आहे, ही 5व्या स्थानी आहे जया. ओके, चालते. मग काय म्हणणं आहे, जेव्हा ती त्याची जागा बदलतात, म्हणजे त्यांनी आपापल्या जागा बदलल्या, तर जया उजवीकडून 19व्या स्थानी येते म्हणते, असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. ओके, हा इंद्रबाबू. इंद्रबाबू कुठं आहे, तर 7व्या स्थानी. जयाबाई कुठं आहे, तर 5व्या स्थानी. त्यांची आता यांनी आपली जागा बदलवली. जया कुठं आली, या जागी, जिथे डावीकडून मोजली तर ते 7वा भरते. आता काय म्हणते माहिती आहे का, 19व्या स्थानी भरते ते कोण, तर जेव्हा त्यांची जागा बदलली तर जया भरते कुठून, तर उजवीकडून. तर मधात मला एक लक्षात ठेवा, जो मधातलं कॅल्क्युलेशन आहे, जसं की उजवीकडून ती 5वी भरत होती आणि हा इकडून 7वा भरत होता. बरोबर आहे. म्हणजे च्या आधी, जसं की हा 7वा आणि ही 5वा, म्हणजे याच्या आधी जयाच्या आधी 4 जण असेल आणि इंद्रच्या आधी 6 जण असेल. बरोबर आहे. यांच्या मधात किती आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा, यांनी यांची जागा बदलवली, तर उजवीकडूनच मोजतो तर आपल्याला हिचा नंबर 19वा मिळतो. म्हणजे याच्या आधी आपल्या लक्षात येते की 18 विद्यार्थी किंवा 18 कार्यकर्ते या लाईनमध्ये आहे. बरोबर आहे. त्यानंतर इकडून डावीकडून मोजलं तर हे लक्षात येते की हे 7वं स्थान आहे, म्हणजे 6 याच्या आधी आहे. 6 आणि 18 यांचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर किती होतो, तर ते होते 24. आणि हा प्रश्न देखील आयोगाने कॅन्सल केलेला आहे, कारण की यामध्ये ते ऑप्शनच नसल्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. फक्त मी जस्ट तुम्हाला माहितीसाठी सांगितलेलं आहे. बघा, पुढचा प्रश्न बघूया. चित्रातील महिलेकडे बोट दाखवत राजू म्हणाला, तुम्ही नका दाखवू बे बोट. बघा, राजू जो आहे तो एका महिलेकडे चित्रामध्ये बोट दाखवून म्हणाला की तिच्या आईला एक नातू आहे, म्हणजे ती महिला. बघा, असे प्रश्न मित्रांनो कसे सोडवायचे, एकदम सिंपल प्रकार आहे एकदम. काय म्हटलं माहिती आहे काय, चित्रामध्ये महिलेकडे बोट दाखवत राजू म्हणाला तिच्या आईला एक नातू आहे, म्हणजे पहिल्यांदा ती घेऊ आपण. तिला आईला काय आहे, एक नातू. म्हणजे ही तिची आई आहे आणि त्या आईचा हा नातू, म्हणजे त्या महिलेचा हा मुलगा. बरोबर आहे. ओके, समोर बघूया काय म्हणते तर. नातू आहे, त्याची आई माझी पत्नी आहे. आता हा मुलगा जो आहे त्याची आई कोण, ती स्त्री, आणि ती स्त्री माझी पत्नी, म्हणजे राजीवची कोण झाली ती, तर ती झाली पत्नी. पुढचा प्रश्न बघूया. ब हा अपेक्षा दुप्पट वयाचा आहे. मित्रांनो, तुम्हाला मी आधी सांगितलं, पुन्हाही सांगतो, हा अशा प्रकारचे प्रश्न वाचायची गरज नाही, आपल्याला टाईम वाचवायचा आहे. शेवटी आपल्याला विचारलं काय, हे ज्या विद्यार्थ्याच्या लक्षात येते तो पेपर काढून घेतो. बघा, काय विचारलं, दुसरा सर्वात मोठा कोण. बघा, आत्ता प्रश्नाकडे जायचं. ब हा अपेक्षा दुप्पट वयाचा आहे, म्हणजे ब जो आहे, बघा मित्रांनो, आपण काय करायचं, अ, ब, क आणि काय काय दिलेलं आहे आणखी रे बाबा, ड आणि फ. ब जो आहे हा अपेक्षा वयाने दुप्पट आहे. जसं ब म्हणजे अ हा 1 वर्षाचा असेल तर ब हा 2 वर्षाचा असेल. बघा, परंतु एफ पेक्षा दुप्पट लहान आहे. दुप्पट लहान म्हणजे अर्धा लहान आहे. आता एफ कुठं गेला, बघा, एफ पेक्षा ब, म्हणजे ब 2 आहे तर एफ किती असेल, 4. त्यानंतर क हा अच्या वयाच्या निम्मा आहे, म्हणजेच काय होते, अर्धा. कोण आहे, क निम्मा आहे अच्या.
1 वर्षाचा तर हा 6 महिन्याचाच पकडा म्हणजे 0.5 6 महिन्याचा. आता आता आपल्या लक्षात येऊन राहिलं. त्यानंतर विचारलं आहे त्यानंतर सांगितलं आहे परंतु ड पेक्षा दुप्पट मोठा आहे. परंतु ड पेक्षा दुप्पट मोठा आहे. कोण? तर तो क. म्हणजे ड जो आहे 3च महिन्याचा आहे. याच्यापेक्षा हा मोठा आहे आणि आपल्याला विचारलं काय तर 2 नंबरचा सर्वात मोठा एफ, आणि 2 नंबरचा ब. म्हणजे उत्तर निघणार आपलं ब. ड नंबरचं ऑप्शन. बघा हा प्रश्न बघा. मित्रांनो प्रश्न वाचायची आवश्यकता नाही आहे. आपल्याला सरत्या शेवटी काय विचारलं आहे हे ज्या विद्यार्थ्याच्या लक्षात येते तो बघा टायमिंग कसा वाचवतो. विचारला आहे आकाशाचा रंग काय काय म्हणणार? आकाशाचा रंग सर्वांना माहीत आहे निळा. कोणी आहे का ज्यांना माहीत नसेल? आणि बघा निळ्याला काय म्हटलं आहे? निळ्याला पाऊस म्हटलं आहे. झालं. काय उत्तर येणार? पाऊस. आता बघा पुन्हा रांगेत विचारलं आहे आपल्याला एकूण मुले किती? रांगेत एकूण मुले किती? चला बघूया. मुलांच्या रांगेत श्रीनाथ डावीकडून 11व्या स्थानी. आता असे प्रश्न सोडवत असताना सिटिंगचे रेष आखून घ्यायची. विचारलं काय तर डावीकडून 11वं स्थान कोणाचं आहे तर ते आहे श्रीनाथचं. त्यानंतर काय म्हटलं आहे व्यंकट उजवीकडून 24व्या क्रमांकावर आहे. ओके, याचा क्रमांक देऊ आपण 24. कुणाचा? व्यंकटचा. जर त्यांनी आपली जागा बदलली म्हणजे हाही प्रकार त्याच प्रकारे आहे जागा बदलवण्याचा. जागा बदलवली तर काय म्हणते माहिती आहे काय? श्रीनाथ डावीकडून 5व्या क्रमांकावर येतो. कोण येतो? श्रीनाथ हा वाला. श्रीनाथ जो आपण त्याची डावीकडून जागा चेक केली होती, जे डावीकडून 11व्या स्थानी होता तो, तर ते जागा बदलल्यानंतर तो येतो डावीकडूनच 5व्या स्थानी. म्हणजे लक्षात आलं पाहिजे आपल्या की मित्रांनो बघा 11वं स्थान इथे आणि 24वं स्थान इथे. ठीक आहे. डावीकडूनच श्रीनाथ हा 11व्या स्थानी होता आणि व्यंकट हा उजवीकडून 24व्या स्थानी होता. यांची जागा एक्सचेंज झाली तर श्रीनाथ हा डावीकडूनच 5व्या स्थानी येतो. म्हणजे आपल्याला हे लक्षात येते की याच्यामध्ये ॲक्युरेट जे मुलं आहे ते किती असणार. बघा याच्या आधी 10 मुलं होती आणि आता किती राहणार? याच्या आधी 4 मुलं. तर म्हणजे फरक किती पडला? तो पडला टोटल आपल्या लक्षात येते की 28 मुलं असणार याच्यामध्ये. एकदम शॉर्टकट आहे, एकदम सोपं आहे एकदम. बघा गटातनं बसणारा वेगळा शब्द ओळखा. आता बघा याच्यामध्ये हे तर मला असं वाटते पाहिल्यानंतर क्षणातच लक्षात येऊन जाते चेहरा म्हणून. कारण की डोळे, कान, त्वचा. त्यानंतरचा प्रश्न बघा दिलेल्या पर्यायामधून संबंधित संख्या निवडा. आता बघा मित्रांनो काही मित्रांनी हा प्रश्न पाहताच उत्तर ब दिले असेल, परंतु मित्रांनो हे चुकलं आहे. चुकीचं उत्तर आहे. बघा इथे काय आहे +3. काय? +3 आणि -6. +3चे काय झाले? -6 झाले आणि -6चे काय होणार? +12. उत्तर येणार आहे याचं +12. कारण की प्लसचं मायनस होणार आणि चिन्हांची अदलाबदली आणि संख्यांची दुप्पट या प्रकारे हा प्रश्न होता. कसा तर बघू. पहिला इथं प्लस आहे 3, त्यांची दुप्पट 6, चिन्हांची अदलबदल प्लसच्या जागी मायनस. आता इथं ऑलरेडी मायनस आहे, चिन्हाची बदल मायनसचं प्लस, संख्येची दुप्पट 6चे 12 झालं उत्तर क्रमांक क. बघा मित्रांनो रक्तदाब मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचे नाव काय? हा प्रश्न एकदम सोप्या प्रकारात होता. बघा मित्रांनो रक्तदाब जसं की बीपी मोजत असताना आपल्याला सर्वांना माहीत आहे बीपी मोजत असताना स्पिग्नोमॅनोमीटर याचा उपयोग केला जातो. जसं की त्याच्यामध्ये आणखी त्याच्या व्यतिरिक्त आपण डिटेल्स अगर माहिती करतो म्हटलं म्हणजे आणखी बघा स्टेथोस्कोप जो आहे हा
स्टेथोस्कोप याचा उपयोग कशासाठी केला जातो? तर याचा मुख्य वापर ऑस्कलेशन याचा मुख्य वापर ऑस्कलेशन म्हणून हृदयाचे ठोके, फुफ्फुसाचा आवाज, त्यानंतर आतड्याचा आवाज या संदर्भात याचा उपयोग केला जातो. स्टेथोस्कोप तुम्ही बघितलं असेल, दवाखान्यात बरेचदा गेले असेल, ते डॉक्टरांच्या गळ्यामध्ये लटकलं राहते. त्यानंतर आपल्याला ते ताप वगैरे काही आली तर ते बरेचदा आपल्याला चेक करतात. त्यानंतर थर्मामीटरचा उपयोग मित्रांनो तापमान चेक करण्यासाठी होतो. जसं की शरीरातील तापमान जेव्हा आपल्याला ताप येतो तेव्हा आपण ते डॉक्टरांकडे जातो, ते या संदर्भात चेक केले जाते. त्यानंतर इतर उपयोगी होतो थर्मामीटरचा, जसं की घनपदार्थाच्या उष्णता म्हणजेच थंड गरम हे प्रकार चेक केला जातो. त्यानंतर आणखी दुसरं म्हणजे ॲनिमोमीटर. ॲनिमोमीटरचा वापर देखील बरेचदा आपल्याला माहीत असेल केलेला जातो. जसं करून हे उपकरणं कसे भरपूरदा प्रश्नामध्ये विचारली आहे. MPSC, ग्रुप बी, ग्रुप सी यामध्ये देखील विचारलेले आहे. तर त्या संदर्भात याचं बेसिक नॉलेज आपल्याला असलं पाहिजे आणि थोडं बहुत प्रमाणात आपण ते नेहमी वाचलं पाहिजे. बघा पुढचा प्रश्न. एक माणूस पूर्वेकडे 1 किलोमीटर चालतो आणि नंतर तो दक्षिणेकडे वळतो. आता बघा मित्रांनो, आपण जसं की सांगितलं का पेपर बघा, अभ्यास तर सर्व विद्यार्थी करतात आपापल्या परीनं. कोणी 2 तास करते तर कोणी 18 तास करते, ठीक आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं झालेला अभ्यास हा किती योग्य झाला किंवा नाही हे चेक करण्याचं साधन म्हणजे PYQ. PYQमध्ये लक्षात येते आपण की आपल्याला भरपूर प्रमाणात येते, परंतु आपण ॲक्च्युअलमध्ये एक्झाममध्ये जेव्हा जातो तर तेव्हा आपलं प्रेझेंटेशन कशा प्रकारे राहते. तर बघा, पेपर सोडवत असताना दिलेला प्रश्न किती वाचायला पाहिजे, कुठून वाचायला पाहिजे, हे जर लक्षात येत असेल आपल्या, तर आपण समजा आपला पेपर निघणार 100%. बघा, हा प्रश्न जसा आहे की सामान्य विद्यार्थी जे आहे ज्याने PYQ सोडवलंच नाही, तो सुरुवात समोरून करेल. अख्खाचा अख्खा पूर्ण प्रश्न वाचून टाकेल, जे अख्खे गाव करतात. पण आपण तसं नाही करायचं. आपण PYQ ॲनालाइज का बरं करतो आपण? आपल्याला हे लक्षात आणायचं आहे की आपण पेपर कसा सोडवायचा. बघा, याच्यामध्ये आपण लक्षात द्यायचं की प्रश्नात आपल्याला विचारलं काय आहे, तो त्याच्या सुरुवातच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे आपल्याला हे विचारलं आहे. आणि ऑप्शनकडे लक्ष द्यायचं, किलोमीटर कॅल्क्युलेशन झालेलं आहे याच्यात. आणि तेव्हा मग आपण समोर प्रश्न वाचायचा. जसं की एक माणूस पूर्वेकडे 1 किलोमीटर चालला. बरं, चालू द्या. पूर्वेकडे 1 किलोमीटर चालला. थांबा इथे घेऊया. पूर्वेकडे 1 किलोमीटर गेला मित्रांनो तो. नंतर तो दक्षिणेकडे वळला आणि 5 किलोमीटर. दक्षिणेकडे वळला 5 किलोमीटर. त्यानंतर पुन्हा पूर्वेकडे वळला आणि 2 किलोमीटर चालला. पूर्वेकडे वळला, चला 2 किलोमीटर. त्यानंतर तो उत्तरेकडे वळला आणि 9 किलोमीटर चालला. उत्तर किती? 9 किलोमीटर. बघा, त्यानंतर काय म्हणणं आहे त्यांचं की त्यांचे मूळ स्थान जे होतं, त्या मूळ स्थानापासून त्याची किती अंतर आहे. दिशा विचारली की आपल्याला बिलकुल नाही. तर आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की तो मूळ स्थान इथे होता, इथून 1 किलोमीटर चालला समोर. त्यानंतर आपल्याला हा कर्ण स्वरूपात आपल्याला अंतर मोजायचं आहे. तर बघा, तो मित्रांनो 9 किलोमीटर असा गेला जो उत्तरेकडे आणि 5 किलोमीटर दक्षिणेकडे. तर हे 5 आणि याच्यामधले 9 मधले 5 हे कॅन्सल होणार, कारण की दिशा सारखी म्हणजे एक खाली आणि वर, खाली गेला आणि वर गेला. त्यानंतर लक्षात घ्यायचं की 2 किलोमीटर हे आहे. 2 किलोमीटर हे म्हणजे इथे ॲड होणार 1 मध्ये. जसं की
हे जे अंतर आपण पूर्ण करतो म्हटलं म्हणजे इथं 2 येणार प्लस हा आधीचा 1 झाले हे 3 आडवा गेला आणि उभा किती गेला तर 9 मधले 5 मायनस केले आपण तर उरले 4 आणि नंतर आपल्याला काढायचा आहे उभा गेला तो 4 आणि आडवा गेला तो 3 यांचा वर्ग 4चा वर्ग 16 3चा वर्ग 9 यांची बेरीज केली तर येणार 25 25 कशाचा वर्ग आहे तर 5चा ऑप्शन क्रमांक क. बघा याच्यामध्ये काही आपल्याला सिक्वेन्स लावायची होती मित्रांनो आणि हा एकदम सोपा प्रश्न होता एकदम म्हणजे बेसिक प्रश्न होता बेसिक ज्याचं की उत्तर राहणार आहे बघा उच्च न्यायालय याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे आपल्याला स्तर दाखवलेले आहे जसं की उच्च न्यायालय न्यायाधीश त्यानंतर जिल्हा न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश आणि वरिष्ठ न्यायाधीश. बघा मित्रांनो याच्यामध्ये जो कनिष्ठ न्यायाधीश आहे त्याचं प्रमोशन होऊन तो कशामध्ये होतो तो वरिष्ठ न्यायाधीशमध्ये म्हणजे 3 काय होणार तो 5 कनिष्ठ न्यायाधीश राहणार आधी राहणार कनिष्ठ न्यायाधीश त्याचा स्तर वाढून तो होणार वरिष्ठ न्यायाधीश त्याच्यानंतर मग काय होणार प्रमोशनमध्ये जिल्हा न्यायाधीश आणि त्यानंतर होणार मग उच्च न्यायाधीश आणि मग होणार सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायाधीश. तर ऑप्शन क्रमांक डी स्तरच विचारले होते नॉर्मली. त्यानंतर बघा हा एकदम सोपा प्रश्न आहे. आता ह्याचा प्रश्न मला असं वाटेल सर्वांनाच जमला असेल. बघा काय राहते गावापासून निर्माण काय होते तालुक्यापासून जिल्ह्यापासून राज्य. हा प्रश्न एकदमच म्हणजे नॉर्मल विचारलेला आहे काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा मित्रांनो याच्यामध्ये काही कुत्रं चावल्यामुळे आपल्याला होतो रेबीज रोग बरोबर आहे आणि उंदीर चावल्यामुळे कोणता रोग होतो तर प्लेग म्हणजे रोगासंदर्भात हा प्रश्न विचारला होता. दंश सापामुळे होतो मलेरिया बघा मित्रांनो आता आपल्याला मलेरिया ऑप्शनमध्ये जरी दिसत आहे पण येणाऱ्या पेपरमध्ये होऊ शकते मलेरियावर येणार आहे प्रश्न किंवा मलेरियावरही प्रश्न असू शकते. म्हणून आपण PYQ एनालाइज करतो तेव्हा आपण हे शिकतो की आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेले पर्याय देखील तितकेच महत्त्वाचे आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये आपण बघा हा प्रश्न आता रिपीट होणार नाही. आपल्याला काय करणार आहे याच्या संदर्भातही अभ्यास करायला जसं मलेरिया याच्यावर माहिती आहे का भरपूर प्रश्न आयोगाने घेतलेले आहे जसे MPSC UPSCमध्ये तर भरपूर प्रमाणात घेतलेले आहे. बघा एक जसं की मलेरिया हा रोग जो आहे तो एका डासामुळे होतो. तो डास म्हणजे ॲनोफिलीस किंवा ॲनोफिलीस ही मादी आहे. ही डासाची मादी आहे. या मादीमुळे हा रोग होतो आणि याचा कारक म्हणजे कोणत्या याचे कारण काय किंवा याचा कारक म्हटलं म्हणजे तो आहे प्लाझ्मोडियम. या कारकमुळे हा रोग पसरतो. बघा मोहिनी 10 दिवसापूर्वी चित्रपटाला गेली होती. आता मोहिनी काही अभ्यास करत नाही. मोहिनीला जावं लागते पिक्चरला बरोबर आहे. हा पिक्चर्स पाहत राहते तर जाऊ दे तिला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आता बघा हा प्रश्न कसा सोडवायचा आणि याच्यामध्ये तर्क काय आहे. मोहिनी 10 दिवसापूर्वी गेली आज नाही गेली ती. आजचा दिवस कोणता असन 11वा ठीक आहे. ती फक्त सोमवारी चित्रपटाला जाते म्हणजे सोमवारी ती चित्रपटाला जाते बरोबर आहे. आज आठवड्याचा कोणता दिवस आहे मित्रांनो एक लक्षात ठेवा 10 दिवस पूर्वी म्हटलं आहे प्लस आजचा म्हणजे आजचा 11वा दिवस आहे ठीक आहे. 10 दिवसापूर्वी गेली. आता बघा याच्यामध्ये का नाही तर्काने सोडतो म्हटलं म्हणजे हे लक्षात येते की सोमवारीच जाते ते बरोबर आहे. सोमवारची तारीख कोणताही असो किंवा सोमवारचा दिवस कोणताही असो सोमवारचा दिवस आपल्या लक्षात आलेला आहे. इथून 8व्या दिवशी पुन्हा काय येणार सोमवार. 8व्या दिवशी पुन्हा काय येणार सोमवार. त्यानंतर 9वा दिवस
मंगळवार. 10वा दिवस बुधवार. 11वा दिवस गुरुवार. आजचा दिवस काय असणार? गुरुवार. हा एकदम सिंपल प्रश्न होता आणि लॉजिक बेसवर होता. काही प्रॉब्लेम नाही. जसं की आपल्या लक्षात येणार आहे. नसेल लक्षात आला तर पुन्हा मी सांगतो व्यवस्थित. बघा. 1, 2, 3. आज अगर ती मुलगी किंवा मोहिनी सोमवारी कुठे गेली ती? पिक्चरला. सोमवारचा दिवस सोमवारची तारीख अगर 1 असेल तर बघा मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. रविवारची काय राहणार? 7, कारण की 7 दिवसाचा आठवडा असतो ना. पुन्हा 8व्या दिवशी काय राहणार? सोमवार. लक्षात आलं? सोमवार पुन्हा 8व्या दिवशी सोमवार राहणार. मग 9व्या दिवशी काय राहणार? मंगळवार आणि 10व्या दिवशी बुधवार. 11व्या दिवशी गुरुवार. आजचा दिवस विचारला आपल्याला म्हणून उत्तर राहणार गुरुवार. नॉर्मल प्रश्न आहे मित्रांनो, काही काळजी नका करू. त्यानंतर बघा, हे तर बघा बोडोमॉसवर प्रश्न डिपेंड आहे. कसं आहे, बेसिक कॅल्क्युलेशन सर्वांनाच जमते आणि हा प्रश्न सर्वांनाच जमला असेल. बघा 101 गुणिला 1120, त्यानंतर पुन्हा मायनस 1120 गुणिला 999 प्लस 55. मित्रांनो हा प्रश्न ज्या मित्रांना जर बोडोमॉस जमत नसेल तर हा प्रश्न त्यांच्यासाठी टायमिंग खाणारा होता आणि ज्यांना जमते व्यवस्थित त्यांच्या लक्षात आलं असेल का या प्रश्नाचं उत्तर हे 2295 आहे. सिंपल लॉजिक पाहू ना आता आपण का ह्या प्रश्नाला ॲक्च्युअलमध्ये सोडवत बसणे हे किंवा तर्काने करणे योग्य राहील का? आता बघूया. तुमच्या लक्षात मित्रांनो हे आलं असेल की यांचं कॅल्क्युलेशन, यांचं गुणाकार, त्यानंतर मायनस, मग पुन्हा प्लस हे करण्याच्या पेक्षा आपण शॉर्टकट निवडायला पाहिजे. जसं की 1000 1 आहे, परंतु आपण त्याला 1000च मानूया. 1000 मानलं तर जसं की 1000 मानलं गुणिले आहे 1120, तर काय होणार? यांचं कॅल्क्युलेशन करणं म्हणजे हे 0 3 इकडे लागणार. बरोबर आहे. म्हणजे 1120 1 2 3. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय? 1120 गुणिले 999 याला आपण 1000च पकडूया ॲज इट इज. म्हणजे मग हे 1120 आणि 3 0. परंतु एक लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये आपल्या लक्षात हे आपण शॉर्टकट तरीकेने बघत आहोत की नेमकं आपल्याला सेकंदात अगर उत्तर काढायचं असेल तर काय करायला पाहिजे. एक लक्षात येऊन राहिलं की यांचं कॅल्क्युलेशन म्हणजे 1120 1 आणि हे 3 0 आजचे येणार. परंतु इथे काय आहे? 1101 आहे, म्हणजे 1120 याच्यामध्ये प्लस होणार आणि इथे काय आहे? 99 आहे. आता बघा ज्या मित्रांच्या हे लक्षात आलं असेल की 1001 आणि 999 याच्यात फरक कितीचा असेल? याच्यात फरक कितीचा असेल? 2चा. बरोबर आहे. कारण की 999 मग 1000 मग 1001 2चा फरक असेल. बरोबर आहे. तर हे लक्षात यायला पाहिजे. जसं की 1120 2चा फरक आहे ना, तर 1120 गुणिले 2 किती होणार? 11 दूने 22 2240 2240 प्लस 55. बघा 2240 प्लस 55. जर यांचं कॅल्क्युलेशन करतो म्हटलं म्हणजे लक्षात येऊन जाते आपल्या की 2295 हे उत्तर येऊन जाते. आणि हे झालं शॉर्टकट. परंतु जर बोडोमॉसनं करतो म्हटलं म्हणजे वेळही जाऊ शकते आपला आणि प्रश्न चुकू देखील शकते. त्यामुळे आपण कुठे शॉर्टकट वापरायचं हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. पुन्हा बघूया. जर एका चौरसाचे क्षेत्रफळ, मित्रांनो यासारखा सोपा प्रश्न पाहायलाही नाही. इतका सोपा प्रश्न होता बघा. परिमिती विचारली आपल्याला चौरसाची. सर्व आपण जसं चौरसांचं गणित जेव्हा हाताळतो ट्युशनामध्ये, टेस्ट सिरीजमध्ये किंवा इतर झालेल्या पेपरामध्ये, तेव्हा लक्षात येते आपल्याला परिमिती म्हणजे माहिती आहे काय? सर्व बाजू जे आहे यांची बेरीज. बघा आता मला सांगा क्षेत्रफळ जे आहे, जर एका चौरसाचे क्षेत्रफळ जे आहे, क्षेत्रफळ आपण मित्रांनो कसं काढत असतो चौरसाचे?
बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? तर बाजूचा वर्ग. किती आहे क्षेत्रफळ? 81. 81 कशाचा वर्ग आहे? 81 कशाचा वर्ग आहे? तर 9चा. म्हणजे लक्षात आलं आपल्या बाजू 9 आहे. 9 आहे. आता बाजू 9 आहे तर म्हणजे ही बाजू 9, ही बाजू 9, ही बाजू 9 आणि ही बाजू 9. 9 चौक 36. 9 चौक 36. हा नॉर्मल प्रश्न होता एकदम. बघा 3 वर्षात दरवर्षी 8.5. मित्रांनो याच्यामध्ये काही आपण कधीच कॅल्क्युलेशन करत बसायचं गरज नाही आहे. याच्यामध्ये काही शॉर्टकट निवडायला पाहिजे. बघा काय म्हटलं आहे माहिती आहे का? 3 वर्षात दरवर्षी 8.5 आपल्याला व्याजदर दिला आहे. किती आहे? 8.5 आणि अमाऊंट दिली आहे 18,000. ठीक आहे. यांच्यामध्ये साध्या व्याजाने विचारला आहे तर व्याज किती होईल? बघा मित्रांनो, जसं की 1,800 रुपये, 18,000. 18,000 हे अमाऊंट दिलेलं आहे. आपल्या लक्षात चटकन आलं पाहिजे. आपण जे ऑप्शन एलिमिनेट करू शकतो ते जनरली करायला पाहिजे. हे तर पाहता क्षणीच लक्षात येऊन जाते का हे ऑप्शन एलिमिनेट होणार आहे. कारण की बघा आपण 10% ॲज इट इज पकडले 18,000चे तर ते होते 1,800 रुपये आणि 18 त्रिक 54 म्हणजे 6,000. 18 त्रिक 54 म्हणजे 5,400 तर 6,520 हे कसंच येणार नाही. म्हणजे ते सहजरित्या आपण एलिमिनेट करू शकतो. दुसरी गोष्ट याच्यामध्ये बघा 8.5 आपल्याला रेट दिलेला आहे. बघा कॅल्क्युलेशन करत असताना काय करू शकतो आपण? 18 × 5 = 90. त्यानंतर 18 × 8 = 144. 144 आणि 9 किती होते? 9 × 4 = 13. 13 हातचा आला 1, 5 आणि 1. 1530. 1530. आता हे काय आहे? 1530 जे आहे बघा 1530 जे आलं ना आपलं हे 1530 हे आलं आहे मित्रांनो एका वर्षाचं. 1 वर्ष. आपल्याला विचारलं काय? तर 3 वर्षाचं. आता एक लक्षात घ्या 1530 राहू द्या साईडनं. 1500 त्रिक 45. 15 त्रिक 45. आपल्या लक्षात चटकन आलं पाहिजे. नाहीतर बघा हे 1500 गुणिले मग 3, 3 0 0, 3 त्रिक 9, 3 5 15, हातचा 1, 3 1 3, 3 1 4, 1500, 45 90. हे इतकं करायची गरजच नाही बरं. आपल्याला टायमिंग वाचवायचा आहे. तर मग तेव्हा लक्षात आलं पाहिजे आपल्या कुठं माहिती आहे का? तर्क, समजदारी हे देखील पेपर काढण्यात खूप मोठं योगदान करते बरं मित्रांनो. लक्षात आलं आहे की 1530 आहे एका वर्षाचं. तर 3 वर्षाचं किती? म्हणजे हे लक्षात यायला पाहिजे 15 त्रिक 45. 45चं ऑप्शन एकच आहे. हे समोरचं कॅल्क्युलेशन जे करण्याला वेळ लागतो तो वेळ वाचवू शकतो ना आपण. हे मजा आहे PYQ सोडवण्याची. बघा 2 संख्या 3 आणि 7 या प्रमाणात दिली आहे. त्यानंतर प्रत्येक संख्यात अगर आपण 6 जोडले तर त्यांचं प्रमाण नवीन प्रमाण म्हणजे एक संख्या आहे त्यांचं जुनं प्रमाण दिलं आहे 3 आणि 7 आणि त्या संख्यामध्ये अगर 7. आता मित्रांनो हा बघा माहिती आहे का? पाहता क्षणी आपल्याला क्लिक झाला पाहिजे की याचं उत्तर काय राहणार. जुनं प्रमाण दिलं आहे 3 आणि 7. मला एक सांगा प्रमाण आपण कसं दर्शवतो? जसं की 10 आणि 30 ही संख्या आहे. याला मग आपल्याला प्रमाणात करायचं आहे. आपण काय करू? भाग देऊ. जनरली 10ने देऊ, 2ने देऊ, 5 काहीनेही द्या. 10नं दिलं 10 एके 10, 10 त्रिक 30. आता म्हणू शकतो आपण ही ही 2 संख्या या प्रमाणात आहे. एकास 3 बरोबर आहे. तर बघा त्याचप्रमाणे बघूया आपण 3 आणि 7 या प्रमाणात संख्या आहे म्हणते. मला एक सांगा हो 8 ही संख्या 3 या प्रमाणात येऊ शकते का? कशी तरी. त्यानंतर 22 ही संख्या या प्रमाणात येऊ शकते का? कशी तरी. हे तर सहज एलिमिनेट होऊन जाईल ना. आपल्याला क्षणात लक्षात यायला पाहिजे. जसं की 6 संख्या याला जर 2ने भाग दिला तर 2 त्रिक 6 3 प्रमाणात येऊ शकते. 9 संख्या 9ला जर 3ने भाग दिला 3 त्रिक 9 प्रमाणात येऊ शकते. बरोबर आहे. जसं की पुन्हा म्हणजे आपण बघा मित्रांनो मी काय सांगत आहो हे लक्षात तुमच्या कसं येणार हे बघू आपण. मी हे म्हणत आहे का प्रश्न वाचतो आपण. त्यानंतर हा प्रश्न वाचायला जो सेकंद वेळ लागतो आपला
10 सेकंद, 5 सेकंद, 2 सेकंद, 1 सेकंद जे काही. त्याच्यानंतर आपण उत्तर काढण्यासाठी कॅल्क्युलेशन करू, गणित सोडवू. याच्यामध्ये भरपूर वेळ जातो. जबकी आयोगाचं म्हणणं असं आहे, त्यांनी प्रश्नच तशा प्रकारे मांडलेला राहतो, की हा प्रश्न बघा गणित आपण जेव्हा गणिताचा अभ्यास करतो, तो गणित प्रत्येकाला येतो तो प्रश्न नाही. परंतु पेपरामध्ये काय राहते, कधी-कधी आयोग असा प्रश्न मांडतो, की फक्त त्याचं तर्काने उत्तर निघून जातो. जसं की आपलं हे क्षणात लक्षात यायला पाहिजे 3. 3 या म्हणजे कोणती ही संख्या 8, 9, 8, 9, 6, 22 या संख्येला भाग द्या तुम्ही. लहानात लहान संख्या जशी 2ने. 2ने भाग दिला तर 4ने भाग जातो किंवा 4 या प्रमाणात व्यस्त होते. 22ला भाग दिला 2ने तर 11 या प्रमाणात व्यस्त होते. याला 2ने भाग जात नाही तर 3ने भाग दिलं तर 3 या प्रमाणात व्यस्त होते. याला 2ने भाग दिलं तर 3 या प्रमाणात व्यस्त होते. लक्षात यायला पाहिजे, की 8 आणि 22 ही आपल्या लक्षात यायला पाहिजे, की याला 3 या प्रमाणात व्यस्त होऊ शकत नाही. म्हणून ऑप्शन वाईज अगर गेलो तर आपल्या लक्षात येऊन जाईल हे 2 1 सेकंदमध्ये आपण एलिमिनेट करू शकतो. दुसरं प्रमाण 7. मला एक सांगा 2ने 14ला भाग दिला तर 7 या प्रमाणात व्यस्त होतो आणि 3ने 21ला भाग दिलं तर 7 या प्रमाणात व्यस्त होतो. परंतु पुढं आयोगाने काय दिलं आहे? 6 जोडले असता. आता मला सांगा मित्रांनो, दिलेलं पर्याय आहे 1, 6, 14 आणि 9, 21. याच्यामध्ये अगर 6 जोडले आपण प्लस 6 केले तर नवीन किती येते संख्या येते? इथं 12 येणार. इथे किती येणार? 15 येणार. आता मला एक सांगा नवीन प्रमाण किती आहे? 5. 5 हे प्रमाण 12 या संख्येला कधीतरी येऊ शकते का हो? कधीच येऊ शकत नाही. म्हणून ऑप्शन कोणतं राहणार? ब. ऑप्शन वाईज जाऊ आपण. काय राहणार? ब. 9 आणि 12 ही संख्या दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही 6 ॲड करा, याच्यामध्ये 6 ॲड करा. इथे येणार 15, इथे येणार 18. याला अगर तुम्ही प्रमाणात व्यस्त केलं तर त्याचं नवीन प्रमाण 3 5 15, 3 सक 18 या प्रमाणात येणार. परंतु आयोगाने आपल्याला काय दिलं आहे? सॉरी मित्रांनो, इथं एक सेकंद. तेच तर म्हणलं. इथं राहणार 21. 21 प्लस 6 होणार 27 आणि 3ने प्रमाणात केलं तर 9. 3 9 27 म्हणजे प्रमाण काय येणार आपलं? 3 5 9. 5 त्रिक नाही 3 5 15 आणि 3 9 27 म्हणजे नवीन प्रमाण येणार 5 9. ठीक आहे. या प्रकारे हा प्रश्न होता. त्यानंतर एक पुरुष एक काम, एकदम सोपा प्रश्न मित्रांनो, एकदमच. एक पुरुष एक काम 7 दिवसात करू शकतो, पण त्याला त्याच्या पत्नीने मदत केली. पत्नीने मदत केल्यानंतर तो ते काम 6 दिवसात करतो. तर बघा याच्यामध्ये कसं आहे, शॉर्टकट तुम्हाला सांगतो, एकदम शॉर्टकट. 7 दिवसात तो पूर्ण करू शकतो. त्यानंतर पत्नीने मदत केली, 6 दिवस लागले. आता मग मदत त्याला कोणीतरी केली, हां, मदत केली म्हणजे दोघं मिळून हे प्रमाण आहे. दोघं मिळून जेव्हा ते काम करतात, पती आणि पत्नी, तर तेव्हा त्यांना 6 दिवस लागतो. पुरुष एकटा करतो, तर त्याला 7 दिवस लागतो. जेव्हा अशा प्रकारे मांडणी असते, म्हणजे जसं की तुम्हाला सांगतो, ए आणि बी हे दोघे मिळून 6 दिवसात करतात आणि नुसता ए हा 7 दिवसात करतो. म्हणजे दोघांचं काम दिलं आहे आणि एकट्याचं काम दिलं आहे. तेव्हा आपण काय करायचं, दिलेलं जे दिवस आहे हे ॲज इट इज जसे तसे घ्यायचे गुणाकारामध्ये. त्यानंतर खाली 6 - 7 हा मायनस जो आहे हा यासाठी घ्यायचा, की दोघांचे दिले आहे त्यातून एकाचं काढायचं आहे म्हणून मायनस वापरायचा. आणि 6तून 7 गेलं तर किती राहते? 1. त्यानंतर 6 7 42. उत्तर काय निघणार आपलं 42. एकदम सोपा प्रकार होता मित्रांनो. आता बघा 20 सेमी आणि 6 मीटर यांचे गुणोत्तर काहीच नाही. 20 सेमी, त्यानंतर मीटरचे आपल्याला काय कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल? सेंटीमीटर म्हणजे 600. त्यानंतर प्रमाणात करसाल तर बे एक बे त्रिक 60 म्हणजे 31. त्यानंतर बघा पी आणि क्यू एकत्रपणे दररोज काम करून त्यांना 160 रुपये कमावतात. क्यू आणि आर एकत्रपणे दररोज 160 रुपये कमावतात. बघा मित्रांनो, हा प्रश्न जो आहे ना, बघा
कधीही प्रश्न असं सामान्यपणे वाचत जायचा नाही. आपल्याला काय करायचं आहे, स्मार्ट वर्क करायचा आहे. आपल्याला PYQमधून काय शिकतो आपण, त्या शिकण्यापासून आपण येणारे पेपर आपण कसे हाताळू, हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, की आपल्याला नेमकं समजून काय घ्यायचं आहे प्रश्नातून. प्रश्न आपल्याला काय सांगतो, प्रश्न आपल्यापासून काय अपेक्षित करतो. प्रश्न आपल्याला विचारतो का क्यू दररोज किती कमावतो? फक्त एकट्या क्यूचं विचारलं आहे. आत्ता प्रश्नाकडे येऊया. आता दिलेलं काय आहे माहिती आहे काय? पी आणि क्यू यांनी एकत्रितपणे दररोज ₹160 कमावतात. त्यानंतर क्यू आणि आर एकत्रितपणे दररोज ₹160 कमावतात. PQR म्हणजे तिघेही एकत्र काम करताना दररोज ₹300 कमावतात. आता मित्रांनो मला सांगा, पी, क्यू आणि आर हे काय करतात तर ₹300 दररोज कमावतात. त्यानंतर पी आणि क्यू ₹160. त्यानंतर क्यू आणि आर ₹160. आता बघा मित्रांनो, जर याच्यामध्ये काय क्यू 2 वेळा आलेला आहे. बघा, जर आपण ह्या 300 मधून पी आणि क्यू याचे वजाबाकी केले 160, तर आपल्याला काय मिळणार? तो अमाऊंट निघणार फक्त आणि फक्त तो आरचा. आर एकटा एवढा कमावू शकतो. जसं की थांबा, आपल्याला दिलेलं आहे तिघाचे मिळून किती आहे तर ₹300. आणि आपल्याला पहिल्यांदा काय दिलं आहे पी आणि क्यू किती आहे ₹160. ₹160 बरोबर आहे. तर उरणार किती? 140. 140 रुपये उरले तर हे कोणाची कमाई आहे एकट्याची? तर हे आहे फक्त आणि फक्त आरची. हे तर आपल्याला क्षणात लक्षात येणार, कारण की बघा PQR या तिघांची ₹300 कमाई आहे. त्यानंतर त्यातून आपण पी आणि क्यू हे मायनस करतो, तर उरणार फक्त आर, म्हणजे आरचं ₹140. परंतु आपल्याला प्रश्नात काय विचारला आहे? क्यू. त्यानंतर बघा PQR यांची ₹300. त्यानंतर आपण काढूया क्यू आणि आर. जेव्हा क्यू आणि आर काढत असताना आपल्या लक्षात येणार ₹160 उरले 140. तर हे 140 कोणाचे आहे? तर पीचे. आणि जेव्हा आपण जसं की पी आणि क्यू, त्यानंतर क्यू आणि आर यांचे 160, हे 160, 320, हे 320 आपण जेव्हा PQR या तिघांमधून मायनस करणार तेव्हा उत्तर येणार 20. तर बघा आपण काय केलं, हे तिघेजण जे आहे PQR यांच्यामधून आपण QR, त्यानंतर PQ आणि QR यांचं एकत्रपणे मायनस केलं. त्यानंतर आपल्याला उत्तर निघणार 20. परंतु मित्रांनो, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे, कारण की इथे बघा इंग्लिशमध्ये ऑप्शन व्यवस्थित दिला आहे, परंतु मराठीमध्ये तो ऑप्शन दिला नव्हता, म्हणून हा प्रश्न रद्द झालेला आहे. परंतु याचं उत्तर 20 निघणार आहे. बघा मित्रांनो, हा एकदम सोपा प्रश्न, घनमूळ. आता मला एक सांगा, 2197 हे कशाचे घन आहे? तर ते 13चे. हाच प्रश्न एकदम नॉर्मल आहे. बघा, ऋतू पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने 4 तासात 20 किलोमीटर काय करते? ती प्रवाहाच्या दिशेने 4 तासात 20 किलोमीटर करते. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेत ती काय करते? तर 2 तासात 4 किलोमीटर. हा प्रश्न MDH या प्रमाणात आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. एकदम सोपा प्रश्न आहे, आणि या प्रकारचे प्रश्न माहीत आहे का आपण बऱ्याचदा घेतलेली आहे. एकदम सोपे प्रश्न. याचं उत्तर 3.5 किलोमीटर प्रति तास आणि 1.5 किलोमीटर प्रति तास हा ऑप्शन एकदम करेक्ट आहे. त्यानंतर बघूया
एक धातूमध्ये 26% तांबे आहे. एका धातूमध्ये जसं की आपण एक हा धातू आहे, याच्यामध्ये 26% काय आहे तर तांबे आहे. तर पुढं काय म्हणते, 91 किलो तांबे मिळवण्यासाठी किती धातूंची आवश्यकता राहणार. मित्रांनो आता बघा, हा तिरकस गुणाकारामध्ये एकदम सोपा प्रकार आहे. 26% म्हणजे 91 तर 100% म्हणजे किती. 100% म्हणजे किती. जर याचं कॅल्क्युलेशन करतो म्हटलं, जर याचं आपण कॅल्क्युलेशन करतो म्हटलं, जसं की 91 गुणिला 100 भागिला 26, 13 दुणे 26, 13 सात 91, त्यानंतर 2 पंचे 50, 3 पाचे 5, 350. 350 कुठं ऑप्शन ए, पहिला ऑप्शन. त्यानंतर बघूया, 384 रुपयांना वस्तू विकल्यावर एका माणसाला 4%. मित्रांनो नफा तोटा एकदम सोपा प्रकारात प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न जो आहे हा टाईम खाणारा त्या विद्यार्थ्यांसाठी असू शकतो ज्यांनी प्रश्न हाताळलेले नाही किंवा PYQला महत्त्व दिले नाही. आता बघा, विचारलं का आपण आणि आपण प्रश्न किती सेकंदात सॉल्व करू शकतो. आपल्याला काय म्हटलं आहे, आपण अमाऊंट जो आकडा दिला आहे त्याला महत्त्व न दिल्यापेक्षा आपण नेमकं विचारलं काय, पॅटर्न कसा आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे येणारा जो एक्झाम आहे त्याच्यामध्ये अमाऊंट चेंज राहणार, सारखं राहणार काय, मूर्ख आहे का एक्झाम घेणार आहे, बिलकुल नाही. पण पॅटर्न सेम राहणार आहे. बघा ह्याच्यामध्ये काय आहे, 384 रुपयांना वस्तू विकल्यावर एक माणसाला 4% तोटा होतो. म्हणजे तुमच्या हे चटकन लक्षात आलं पाहिजे. 4% तोटा होतो किती रुपयांना, 384ला. 384 रुपयाला आपल्याला 4% तोटा होतो. म्हणजे ही किती टक्के असणार, हे असणार 96%. बरोबर आहे. त्यानंतर काय म्हणतात, 10% नफा मिळवण्यासाठी त्या वस्तूची विक्री किंमत काय असेल. आता बघा याची मांडणी आपण कशा प्रकारे करू शकतो. जर प्रश्न आपल्याला नीट समजला असेल ना, मांडणी आपण सेकंदात करू शकतो. 384 रुपये म्हणजे 96% झाले. आपल्याला काय पाहिजे, 10% नफा म्हणजे 110 पाहिजे आपल्याला. 110 म्हणजे किती, बरोबर आहे. त्यानंतर याचं कॅल्क्युलेशन करू आपण. बघा आता बघा, हे कॅल्क्युलेशन तर आपण नेहमी करू, परंतु आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे का येणारे प्रश्न याच पॅटर्नमध्ये असणार, याच मांडणीमध्ये असणार. तर आपण याची सेकंदात मांडणी म्हणजे प्रश्न वाचता क्षणी आपल्या लक्षात आलं पाहिजे की याची मांडणी कशा प्रकारे असू शकते. आता बघा, 12 आठी 96, 12 त्रिक 36, उरले 2, 12 दुनी 24, त्यानंतर 8 चोक 32, 11 चोक 44, 0 म्हणजे 440 उत्तर. आता मित्रांनो याचं उत्तर म्हणजे बघा, माझं मनाचं ध्येय किंवा उद्देश हा आहे, हा प्रश्न जो आहे जसा हा प्रश्न, याचं उत्तर आत्ता या प्रश्नात आलं नाही आलं त्याला महत्त्व नाही आहे, किंवा तुम्ही ते घरी जाऊनही करू शकता. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की ज्या स्वरूपात आपल्याला प्रश्न दिलेला आहे येणाऱ्या प्रश्नात किंवा येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न राहणार. त्यामध्ये फक्त आपल्याला किंमत वेगळी राहणार. पण आपल्या चटकन लक्षात आलं पाहिजे प्रश्न वाचताना, किंवा जेव्हा आपल्याला सांगितलं आहे एक अमाऊंट दिला राहतो आणि तो सांगितला जातो की 4% तो तोटा आहे, म्हणजे तोटा झाल्यानंतर हा अमाऊंट आहे. तर जर इथं आपल्याला अगर असं दिलं असेल की 4% नफा आहे, म्हणजे मग हे लक्षात आलं पाहिजे की 384 हा ही जी रक्कम आहे किंवा हे जे रुपये आहे, जेव्हा सांगितलं की 4% तोटा झाल्यावर आहे, म्हणजे ही आपल्या लक्षात आलं पाहिजे की 96% आहे. बरोबर आहे. त्यानंतर हे लक्षात आलं पाहिजे आपल्या की 384 रुपये हे अगर इथं आपल्याला नफा दिलं असतं तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की 394 रुपये हे 4% नफा आहे. म्हणजेच काय, तर हे 104% आहे. जेव्हा हे लक्षात येईल ना आपल्या, तर येणारे कोणत्याही एक्झाममध्ये कोणत्याही पेपरमध्ये
अशा प्रकारचे प्रश्न आले आपण सेकंदात सोडू शकतो. आणि माझा हाच उद्देश आहे की तुम्हाला प्रश्न वाचता आला पाहिजे. प्रश्न समजला पाहिजे. प्रश्नाचं उत्तर कशा स्वरूपात काढता आलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. बघा, पुढला प्रश्न बघूया आपण. आता हा प्रश्न माहिती आहे का, सरासरीच्या बेसवर आहे आणि एकदम सोपा प्रकार होता. परंतु काही विद्यार्थी मित्रांना याच्यातही अडचण निर्माण झाली बरं. काही कार्यकर्ते आहे की ज्याइले लक्षातच नाही आलं, प्रश्नच नाही म्हणजे त्याइले वाचताच नाही आलं व्यवस्थित का नेमकं प्रश्नाचा उद्देश काय आणि प्रश्नानं काय म्हटलं आहे. बघा, 5च्या पहिल्या 5 पटीची सरासरी किती? आता मला सांगा तुम्ही. 5, 10, 15, 20 आणि 25 किती झाले? हे 5 संख्या. आता यांची सरासरी म्हणजे मधला आकडा काय राहणार? तो 15. विद्यार्थ्यांना हे प्रश्न, तुम्हाला हॉनेस्टली सांगतो मी, बरेच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकला. हा प्रश्न म्हणजे त्याला अगर सोप्या, बघा, जर हा प्रश्न जो आहे ना 5, 10, 15, 20 आणि 25 याची सरासरी काढा, जर असा आयोगाने प्रश्न दिला असता तर सर्व विद्यार्थी मित्रांनी 15 उत्तर दिलं असतं. बरोबर आहे. कारण की हा प्रश्न त्यांच्या लक्षात, म्हणजे हा जो प्रश्न आहे याची मांडणी आहे, हे एकदम साधी आहे. साधी मांडणी असल्यामुळे पटकन लक्षात आलं. परंतु प्रश्न हाच होता, त्याची मांडणी बघा कशी. 5च्या पहिल्या 5 पटीत. आता मला सांगा, 5 आणि त्याची पट आपण चेक केली तर 10, 15, इथं पटकन 18 येणार काय? 19 येणार काय? नाही. आपल्याला पटीही माहीत नाही का? म्हणून त्यामुळे प्रश्नाची मांडणी आणि प्रश्न वाचण्याची कला ही एक पेपर काढण्यात सर्वात मोठं श्रेय ठरते किंवा खेळ ठरते, हे लक्षात आणून द्यायचं आहे मला. बघा, पुढचा प्रश्न बघूया. 65 विद्यार्थ्यांची सरासरी. पुन्हा देखील हा प्रश्न सरासरीवरच आहे. आता बघा, एकदम सोपा प्रश्न आहे, फक्त आपल्याला मांडणी कळली पाहिजे. 65 विद्यार्थ्यांची सरासरी गुण 60 दाखवले आहे. त्यात 29 गुणाऐवजी 72 गुणांची चुकीची नोंद झाली आहे. आता मित्रांनो, हा प्रश्न माहिती आहे का, सोडत असताना आपल्या चटकन लक्षात आला पाहिजे की 72 आणि 29 हे जे गुण आहे, म्हटलं काय की बा 29 गुणाऐवजी 72 गुणांची चुकीची नोंद दाखवली. म्हणजे घ्यायचे होते आपल्याला 29 गुण, परंतु आपण मोजण्यात काय घेतले तर 72 गुण घेतले. तर बघा, याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, यांची वजाबाकी केल्यानंतर आपल्या लक्षात येते, सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, 72 मार्क आणि 29 मार्क यांच्यामध्ये जो फरक निर्माण होतो तो लक्षात आला पाहिजे का तो 43 गुणांचा आहे. आणि त्यानंतर मग काय राहिलं, तेच 60, 65 गुणिले 60, हे तर आपल्या सर्वांनाच जमत असेल. 65 गुणिले 60 एकूण आलेले गुण, त्यानंतर त्याच्यातून काय कराल, वजा 43. बघा मित्रांनो, मी काय म्हणतो, मी आपल्याला ह्या पेपर सिरीजमधून ॲक्युरेट कॅल्क्युलेशन हे गोष्ट आपण बाजूला सोडून, ते तर तुम्ही रोजच हाताळता, रोजच गणित करता, तो प्रश्नच नाही. आता इथं मला सांगा, हे PYQ सिरीजमध्ये आपण हे शिकू काय, 65 गुणिले 60 करायला पाहिजे. मग येणार एकूण 6 पंचे 30, 0 हातचे आले 3, 6 6 36, 36 आणि 3 39, म्हणजे याचं टोटल कॅल्क्युलेशन होणार 3900. मग त्याच्यातून तुम्ही 43 मायनस करा. मग येणारा जो आकडा राहणार, किती राहणार तो, तो राहणार जवळपास 3857. मग 3857 भागेला काय घेणार तुम्ही, तर तुम्ही घेणार विद्यार्थी, म्हणजे किती राहणार विद्यार्थी, 65. मग येणार उत्तर 59.338 गुण. मित्रांनो, आपण याच्यामध्ये हे पाहत नाही आहे, कॅल्क्युलेशन आपण रोजच करतो, कॅल्क्युलेशन आपल्याला माहिती आहे, परंतु आपण लक्षात घेऊन राहिलो का आपण कमी वेळामध्ये प्रश्न कसा हाताळायचा. आता हा प्रश्न हाताळत असताना आपल्याला चटकन लक्षात आले पाहिजे का, हे विद्यार्थी तेवढेच राहणार, सरासरी दिली आहे,
हे तर कॅल्क्युलेशन करून एकूण येणार आहे, परंतु आपल्या हे चटकन लक्षात आलं पाहिजे का 29 मार्काच्या ऐवजी 72 मार्क घेतले तर चुकीचे मार्क जे आहे ते 43 आहे आणि 43 आपण मायनस करून ते आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. हे चटकन लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर प्रश्न बघूया. बघा एकदम सोपा, हा प्रकार एकदम सोपा आहे. बघा 4, 2, 2, 3 आणि क्वेश्चन मार्क आणि 15. याच्यामध्ये काय उत्तर राहणार आहे? हे तर नॉर्मल प्रश्न आहे, हे 6. त्यानंतर 8, 17, 35. आता बघा याच्यामध्ये काही एकदम हे नॉर्मलच प्रश्न आहे. मला असं वाटतं हे याच्यावर जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. बघा 8, 8, 8चे डबल 8 आणि 8 16, 16 प्लस 1 असे प्लस प्लस करून 43. आता 43 काय? आता बघा हां, याच्यामध्ये एक सांगण्यासारखं मित्रांनो, तुमच्या हे लक्षात येऊन राहिलं. 143ची दुप्पट करायची आपल्याला. 14 दुणे 28, 28. आता ऑप्शन बघा 28, 28 सर्व इकडे दिलेच आहे आणि 3 दुणे 6 म्हणजे 286. आता बघा 143 हे काही नॉर्मल शिकवायची गरज नाही का 143 गुणिले 2 त्यानंतर प्लस हे नॉर्मल आहे, हे नॉर्मल. आपण कसं आहे नॉर्मल प्रश्न जे आहे, जे नॉर्मल आहे, जे सर्वांना जमते ते घेऊ नये. आपण ते घेऊ का जिथं तर्क लागते, तर्काद्वारे आपण शॉर्टकट करू शकतो. आता बघा हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न एकदम सोपा म्हणजे हा प्रश्न एकदमच सोपा आणि काही कार्यकर्ते असे आहे, जे क्लासमध्ये आले मला भेटले. सर म्हणे आमचा हाही प्रश्न चुकला. सांगा आता. म्हणजे जय हरी पलंगावरीवालाच काम होतं ह्या प्रश्नात देखील. आता मला सांगा याच्यामध्ये मांडणी दिली आहे. कशी आहे? 400 पहिल्यांदा 30, 430. मग त्यानंतर 435, मग 440. आता बघा याच्यामध्ये 440 ऑप्शन कुठं आहे? हे इथे आहे. 440 ऑप्शन आहे. मग याच्यामध्ये असं कोणतं कठीण ऑप्शन होता हा? याच्यामध्ये चुकून टाकलं विद्यार्थ्यांनी. काय बाबा. बघा पुढचा प्रश्न. 1, 4, 27 क्वेश्चन मार्क 31, 35, 31, 25, 46, 656. याच्यामध्ये बघा याच्यामध्येही काही भारमंत्र नाही आहे, एकदम सिंपल आहे. याच्यामध्ये माहिती आहे का 16चा वर्ग किती येते? 256. ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर बघा नॉर्मल प्रश्न आपण असं नॉर्मल सोडून देऊ. हां, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा शिकण्यासारखा आहे. हा पाहू आपण. बघा अशी उत्पन्न. आता बघा मित्रांनो, प्रश्न वाचत असताना मी वारंवार जोर यासाठी देऊन राहिलो का आपल्याला विचारलं काय? आपल्याला विचारलं आहे मासिक बचत विचारली आहे आणि दिलेलं आहे त्याचं उत्पन्न आहे. आता बघा ए हा व्यक्ती आहे, त्याचे उत्पन्न किती आहे? तर ते आहे 60,000. आता मला एक सांगा, असे प्रश्न हाताळत असताना आपण काय काय लक्षात घ्यायला पाहिजे? की प्रश्नामध्ये आपल्याला नेमकं काय विचारलं आहे? आपल्याला विचारलं आहे मासिक उत्पन्न. त्याच्यानंतर मला एक सांगा तुम्ही, हा प्रश्न नॉर्मल प्रमाणे सोडवू शकतो आपण. जसं की 60,000. 60,000 घेतला आपण. त्यानंतर लक्षात आलं पाहिजे 35% त्याने काय केलं आहे? आता बघा हे त्याचं उत्पन्न आहे 60,000 रुपये. त्यानंतर काय केलं माहिती आहे काय? 35% भाड्यावर खर्च केला. चला ठीक आहे, तो भाड्याच्या घरात राहत असेल 35%. बरं, आता मला एक सांगा 60,000चे 35% काढतो म्हणजे आणि त्यानंतर उर्वरित रक्कम लक्षात ठेवतो. आता बघा मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगतो आणि नेहमीप्रमाणे एकच लक्षात आणून देतो तुमच्या 60,000 त्याच्यातले 35% खर्च झाले म्हणजे उरले किती? 65. बरोबर आहे? तर 65% उरले आहे. ठीक आहे. त्यानंतर उरलेली रक्कम 70% तो उरलेल्या पैशांपैकी 70% तो किराणा मालावर खर्च करतो. म्हणजे मग इथे किती उरत असेल? 70% खर्च केल्यावर उरते 30. झालं प्रश्नाचं उत्तर. 2 4 0 4 0. त्यानंतर 6 ने मल्टिप्लाय 65. 6 पंच 30, हातचे आले 3, 6 6 36, 39, 39 गुणिले 3, 3 9 सॉरी 30, 3 9 27, 27 हातचे आले 2, 3 त्रिक 9, 9 2 11, 11 1 2 2 0 1100 11,700. 11,700 कुठं आहे? क. आता मित्रांनो हा प्रश्न
रिअलमध्ये कसा करायला पाहिजे, कसा नाही हे आपण पाहू. जेव्हा आपल्याला दिलं आहे ₹60,000 अमाऊंट, ₹60,000 अमाऊंट. आता खरंच मला सांगा, प्रश्न काय आहे? तो त्याच्या उत्पन्नाच्या 35% घरभाड्यावर खर्च करतो. तर मग आपण काय करू? ₹60,000 घेऊ, त्याचे 35% काढू, किती होते? मग ते किती ते काढले अगर ते निघाले X आणि Xमधून मग 60,000 मायनस करू. मग उर्वरित रक्कममधून इथं काय दिलं आहे? उरलेल्या पैशांपैकी म्हणजे हे उरलेल्या पैशांपैकी 70% तो किराण्यावर मालावर खर्च करतो. म्हणजे मग या रक्कममधून मग पुन्हा 70% काढू. मग ती अमाऊंट या अमाऊंटमधून मायनस करू. मग उरलेली हे गणितं सोडवायचे मूर्ख धंदे सोडून देऊ आपण. आपण करू शॉर्टकट. कारण की बघा, आपण जेव्हा 10वी 12वी या क्लासमध्ये शिकतो, तेव्हा माहीत आहे का, आपल्याला मार्क हे एक्सप्लेनेशनचे राहते बरं. आणि जेव्हा आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतो, तेव्हा एक्सप्लेनचे मार्क नसतात, आपल्याला ऑप्शनचे मार्क मिळतात. म्हणून कमी वेळात आपण ऑप्शन कसे निवडू आणि करेक्ट ऑप्शन कसे काय निवडू याच्यावर फोकस असला पाहिजे, ना की आपण ते मेथड सोडत. मेथड माहिती आहे का, आपण जेव्हा क्लासेसमध्ये राहतो, वर्गामध्ये राहतो, आपण शिकत राहतो, तेव्हा मेथड करायला पाहिजे. परंतु जेव्हा आपण मित्रांनो खरं खास केलेल्या वर्षभराचा अभ्यास, 2 वर्षाचा अभ्यास, या अभ्यासाचं फळ मिळवायचे ठिकाण म्हणजे ते म्हणजे पेपर. आणि पेपराला जेव्हा जात ना, तर तेव्हा आपण जास्तीत जास्त शॉर्टकट निवडायला पाहिजे, असं माझा उद्देश आहे. कारण की टायमिंग वाचतो. बघा पुढचा प्रश्न बघूया. हवेत एक फासा. आता माझी गोष्ट लक्षात ठेवा. एक एक फासा म्हणजे आपण नाणा पकडू, हेड और टेल. किती आहे? 2 बाजू आहे. एका नाण्याला 2च बाजू असते ना मित्रांनो. तर बघा, वर फेकल्यानंतर काय राहणार? चान्सेस किती राहते याचे? 50-50च राहणार ना. 2 बाजू असल्यानंतर तर 50-50च राहते. इथं सरळ सांगितलं आहे, हवेत एक फासा फेकल्यात तर विषम संख्या मिळण्याची शक्यता किती असेल? तर याची शक्यता काय? 1/2. 1/2 म्हणजे 50%. झालं. नॉर्मल प्रश्न होता. बघा, आता हा प्रश्न इथं पहा, इथं काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. सेकंदात सुटतो. फक्त तर्क. म्हणून मी तर्कावर फोकस जास्त करतो. बघा, 2 संख्यांची बेरीज 31 आहे. आता मला सांगा, आता म्हणजे माझ्या लक्षात येऊन राहिलं तर्कात काय? 2 संख्यांची 31 बेरीज आहे. हा ऑप्शन तर तसाच कट झाला. त्यानंतर 2 संख्याचा गुणाकार 148 आहे. आता मी हे 12 आणि 19 किती होते? 16 आणि 15 किती होते? 8 आणि 23 किती होते? हे करायची गरज नाही आहे. माझ्या लक्षात यायला पाहिजे चटकन, की यांचा कॅल्क्युलेशन 184 आले पाहिजे. आता बघा, 15 आणि 16 यांचं तर कॅल्क्युलेशन किती होणार? 31. त्यानंतर 12, 19, 31. त्यानंतर 8, 23 किती होणार? 31. परंतु त्याच्यानंतर काय दिलं आहे? गुणाकार. गुणाकार किती होणार आहे? आता मला सांगा, 8 आणि 23. 8 आणि 23चं गुणाकार किती होतो? 8 त्रिक 24, हातचे आले 4. लक्षात यायला पाहिजे चटकन, की शेवटी इथेही दिलेला 4च आहे. त्यानंतर 8 दुनी 16, 16 आणि 2 18 म्हणजे 184. म्हणजे जास्त वेळ न घालवता आपल्या लक्षात आलं पाहिजे का. मला बघा मित्रांनो, माझं म्हणणं कसं आहे, हा प्रश्न सर्व विद्यार्थी मित्र, हाच नाही तर कोणताही प्रश्न, सर्व विद्यार्थी मित्र मस्त त्यांना 2 दिवस दिला, 1 दिवस दिला किंवा 1 तास दिला, तर हा विथ एक्सप्लेन सहित सोडून देतात. परंतु हे लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला, 90 प्रश्न आणि 60 मिनिट राहते बरं. ह्या मिनिटाला एवढं महत्त्व आहे का, हा मिनिटं तुमचं करिअर घडवतो आणि करिअर डुबवतोय. म्हणून आपल्याला मित्रांनो हे लक्षात घेतलं पाहिजे, की पेपर सोडत असताना टायमिंगला किती महत्त्व द्यायला हवं. सेकंदला महत्त्व राहते हो. तुम्ही काय ते राजू, म्हणजे तो प्रश्नच नाही आहे. मी तेच म्हणत आहो का, मला हे सांगायचं आहे, की हा प्रश्न किंवा याच्यासारखे प्रश्न सोडत असताना आपल्या प्रश्न वाचतानाच काय लक्षात यायला पाहिजे आणि काय लक्षात नाही यायला पाहिजे. बघा, हा प्रश्न पुन्हा रिपीट करतो लागेन तुम्ही. माझ्या लक्षात आलं पाहिजे कॅल्क्युलेशन 31 आहे. हा ऑप्शन मी सहज एलिमिनेट करणार. त्यानंतर माझ्या लक्षात आलं पाहिजे गुणाकार 184 आहे. मी खालून ऑप्शन चेक करणार. मी वरून ऑप्शन चेक करणार नाही. कारण की वरून मला माहिती आहे. कारण की मी नेहमी जेव्हा PYQ सिरीज हाताळतो, तुम्हाला एक लक्षात माहीत आहे, जनरली आयोग किंवा एक्झामिनर हा प्रश्नाचं उत्तर लपवायचा प्रयत्न करतो मागे. कारण की बघा, माझं म्हणणं कसं आहे, नियमाने करसान तर तुम्ही पहिला ऑप्शन चेक करसान 1, मग 2, मग 3. 3 ऑप्शन चेक केल्यानंतर जो तुमचा सेकंद
जे काही 5, 15, 20, 25 जे काही सेकंद वेस्ट होऊन राहील ना, त्याच्यानंतर तुम्ही आन्सरकडे येसान. आन्सर म्हणजे नॉर्मल विद्यार्थी 25 ते 30 सेकंदमध्ये हा जो प्रश्न सोडवू शकतो, तोच आपला विद्यार्थी ज्याने PYQ एनालाइज केले आहे, त्याच्या लक्षात आलं की पेपर कसा सोडवायचा असतो. बघा याचं हे कसं आहे, हा प्रश्न एकदम चिल्लर प्रश्न आहे. हा मला नाही वाटत एकही विद्यार्थी असा असेल का त्याला याचं उत्तर माहीत नाही. परंतु माझं म्हणण्याचा तरीका असा आहे किंवा माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे का तुम्ही हा प्रश्न बरोबर नका आणू. हा प्रश्न तुमचा बरोबर नाही आला पाहिजे, परंतु हा तुमचा प्रश्न बरोबरच्या आतमध्ये म्हणजेच टायमिंगच्या आतमध्ये बरोबर आला पाहिजे. नुसता बरोबर नाही आला पाहिजे. हे माझा उद्देश आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूया. तर बघू आपण मित्रांनो, इथे आपलं संपलेलं आहे बुद्धिमत्ता, गणित आणि आपण चालू घडामोडी हे 3 कंप्लीट केलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ याच्यानंतर पुन्हा घेऊ. पुन्हा PYQ सिरीज आपण एनालाइज करू. आणि विद्यार्थी मित्रांनो, माझं असं म्हणणं आहे का तुम्ही अभ्यास जो रेग्युलर करता, जे काही 4 तास, 8 तास, 10 तास, 15 तास, तो तर नेहमीच करा आणि अभ्यासाशिवाय पर्याय नाही. परंतु अभ्यास करत असताना PYQ सिरीजला खूप महत्त्व द्या. PYQ सिरीज ही अत्यंत बायबल आहे, कुराण आहे, गीता आहे, सर्व काही माना. ते करत असताना बघा रिअलमध्ये आपण तुम्हाला एक सांगूनच देतो आता एक गोष्ट. आपण घरी, लॅबमध्ये, क्लासेसमध्ये अभ्यास करतो, परंतु तो अभ्यास आपण फ्रीडमली करतो. कारण की आपल्याला माहीत आहे क्लासमध्ये कोणी आपल्याला बोलणार नाही, घरी आपल्याला कोणी बोलणार नाही, प्रेशर नाही राहत. परंतु एक्झाममध्ये जेव्हा जातो ना, तर एक्झाममध्ये आपल्याला रिअलमध्ये प्रेशर फील होतो, टायमिंगचा अभाव राहतो आणि भरपूर कॅल्क्युलेशन राहतो. त्याच्यामुळे का नाही आपलं मेंटॅलिटी व्यवस्थित वर्क नाही करत आणि त्यामुळे बरेच विद्यार्थ्यांचे रिझल्ट जसं आता नुकताच पार पडलेला 4 जानेवारी 2026ला कंबाईन ग्रुप बी बरेच विद्यार्थ्यांचा पेपर कठीण गेला असं म्हणणं आहे. कारण की विद्यार्थ्यांनी काय केलं, PYQ एनालाइज केली नाही व्यवस्थित. खूप जणांचं म्हणणं असं आहे का पेपर कठीण आहे, पण माझं म्हणणं असं आहे का पेपर कठीण नाही आहे तो पेपर फक्त माहीत आहे का त्यातले 18 ते 20 प्रश्न कठीण आहे, परंतु बाकीचा पेपर ॲज इट इज आहे. फक्त आयोगाने यावर्षी काय केलं, तो पेपरची मांडणी जी आहे म्हणजे याच्या आधी जे पेपराची मांडणी होती त्या मांडणीनुसार न करता थोडं फिरवून केलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ट्रस्ट करा, एवढं वर्ष पेपर देणारे विद्यार्थी देखील कन्फ्यूज झाले. कारण की मांडणी बदलवली का विद्यार्थ्यांचं संतुलन बिघडलं, गेले पोट्टे कोमात. म्हणून आपण काय करायचं, मांडणी आयोग किंवा एक्झामिनर किती प्रमाणात बदलो, पण आपण PYQ एनालाइज केलं का आपल्या लक्षात येणार आहे का आपल्याला काय प्रश्नामधून आपल्याला काय वाचायचं आहे आणि काय नाही वाचायचं आहे, पहिले काय वाचायचं आहे आणि पहिले काय नाही वाचायचं आहे. म्हणून चला मित्रांनो, तर बघा टेस्ट सिरीज चालूच आहे आपल्या. आपण कंटिन्यू लेक्चर अटेंड करत राहा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुमच्याकडे व्हिडिओ सेव्ह राहणार. इतर मित्रांकडे तुमचा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना फायदा होणार. आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. चला धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओत.